पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। मागील वेळेस आपण पहिल्या चरणाचा विचार करीत होतो। काही आठवड्यांपासून आपण या चरणाचा अभ्यास करीत आहोत। त्यातील दुसऱ्या भागामध्ये विज्ञाते परमात्म्याने इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। देह अभिमाने गलिते हा पहिला भाग आहे आणि विज्ञाते परमात्मनी हा दुसरा भाग आहे। देहाचा अभिमान गळाल्याशिवाय कुठलाही मनुष्य व्यवहारातही मोठा होऊ शकत नाही। जेवढी काही मोठी माणसं असतील ती सगळी अभिमान गळाल्यामुळे झालेली आहे। जितक्या प्रमाणात त्यांचा अभिमान गळाला असतो तितक्या प्रमाणात ते मोठे असतात। हा व्यावहारिक भाग आहे। तसंच परमार्थामध्ये सुद्धा देहाभिमान गळाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही। परंतु व्यवहारामध्ये जो देहाभिमान गळाल्यासारखा दिसतो त्यामध्ये कुठेतरी सुप्तपणे देहांकार असतोच। त्यामुळे व्यवहारामध्ये जो अभिमान रहित मनुष्य दिसतो त्याला भगवंताची प्राप्ती होईल असं म्हणता येत नाही, कारण दोघांमध्ये फरक आहे। तर देहाभिमान गलिते म्हणजे काय याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे। त्यानंतर विज्ञाते परमात्मनी या भागाचा आपण अभ्यास करीत आहोत। विज्ञान म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। विज्ञान म्हणजे अनुभव। विज्ञान म्हणजे काय? अनुभव आहे। मग अनुभव कशाचाही असू शकतो, म्हणजे विज्ञान कशाचंही असू शकतं। त्यामुळे विज्ञान हा फसवा शब्द आपल्याला व्यवहारात माहित आहे। त्यामुळे विज्ञान या शब्दाचा आपण आधी व्यावहारिक दृष्ट्याही विचार केलेला आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा आपण विचार करीत आहोत। तर विज्ञान म्हणजे अनुभव, मग तो व्यवहारात असो किंवा परमार्थात असो। कुठलाही अनुभव जर यायचा असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याचं ज्ञान असणं अपेक्षित आहे। कुठल्याही ज्ञानाशिवाय त्याचं विज्ञान होऊ शकत नाही। म्हणजे ज्ञानाचा जर आपल्याला अनुभव आला तर तेच विज्ञान होऊन जातं। तेच काय होत असतं? विज्ञान होत असतं। मागील वेळेस आपण विचार केला आहे, जिलेबी बनवायची असेल तर त्याचं ज्ञान असणं अपेक्षित आहे। मग जेव्हा प्रत्यक्षात जिलेबी तो बनवेल तेव्हा त्याचं काय झालं? विज्ञान झालं। तसं शास्त्रामध्ये परमात्मा किंवा भगवंत याचं ज्ञान सांगितलेलं आहे। साधू संत सुद्धा भगवंताचं किंवा परमात्म्याचं ज्ञान सांगतात, परंतु जिथपर्यंत तो परमात्मा किंवा भगवंत अनुभवात येत नाही तिथपर्यंत त्याचं विज्ञान झालं नाही असं म्हणता येईल। म्हणून ज्ञान असणं वेगळं आणि विज्ञान होणं वेगळं आहे। शास्त्रामध्ये किंवा साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत हा सर्वगत सर्वव्यापी निश्चल निष्प्रपंच निष्कलंक असा आहे। तो सर्व चराचरात व्यापलेला आहे इत्यादी इत्यादी आपल्याला भगवंताविषयी असणारी लक्षणं माहित आहेत। परंतु तो अनुभव आपल्याला यायचा असेल तर काय करायला पाहिजे याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। तर पहिल्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे जिथपर्यंत देहाभिमान गळणार नाही तिथपर्यंत इथे येताच येत नाही। म्हणून व्यवहारामध्ये पहिल्यांदा अभिमान नको, दुसरा परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थातही अभिमान नको। म्हणून व्यवहारामधल्या अत्यंत शुद्ध अशा गोष्टींमुळे जो अहंकार धरतो
किंवा अभिमान धरतो त्याला परमार्थात प्रवेशच नाही. साधना करणं हे फार लांबचीवर. तो परमार्थात आल्यासारखा दिसला तरी तो परमार्थात नसतो. तर व्यवहारामध्ये शूद्र असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? 3 गोष्टी व्यवहारात फक्त आहेत. जास्त काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायची गरज नाही. 3 गोष्टींना धरून आपण विचार करू शकतो. व्यवहारात 3च गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मनुष्य अहंकार धरतो. कुठल्या? कुठलाही माणूस असेल तर ह्या 3च गोष्टीत अहंकार धरतो. त्याच्या पलीकडे त्याचा कुठेही अभिमान राहत नाही. तुम्हाला उत्तर माहित असायला पाहिजे असं नाही, पण तुमची काही बुद्धी चालते का त्या दिशेने आपण विचार करू. फक्त 3च गोष्टीमध्ये मनुष्य अभिमान धरत असतो. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. या 3 मध्ये सगळं येतं. आपण बऱ्याच वेळा त्याचा विचार करतो. माणूस या पलीकडे कशाचा अभिमान धरत नाही. अन्न, धन आणि मान. अन्न, धन, मान या व्यतिरिक्त मनुष्य कशाचाही अभिमान धरत नसतो. फक्त या 3च गोष्टीचा तो अभिमान धरतो. अन्न जर पुरेसा असेल तर त्याला काय केलं आणि काय केलं नाही असं वाटायला लागतं. आणि हे तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर ज्या एखाद्या सुव्यवस्थित असणाऱ्या किंवा घरातली सगळी नीटनेटकी व्यवस्था आहे, खायची प्यायची व्यवस्थित व्यवस्था आहे, अशा घरात आपण गेलो आणि त्यांनी जर आपल्याला मंचुरियन करून खायला घातलं तर ते मंचुरियन देणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघा. खाल्लं का तुम्ही? कोणाच्याही घरी तुम्ही जा, मंचुरियन हा एक उदाहरण म्हणून पदार्थ सांगितलं. मंचुरियन नावाचा पदार्थ तुम्हाला जर आग्रहाने किंवा कौतुकाने खायला देण्यात आला तर त्यावेळेस त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे बघा. तिचे जे भाव असतात त्याच्यात तुम्हाला अभिमान लक्षात येईल काय असतो. मंचुरियन हा एक उदाहरण म्हणून पदार्थ आहे, कारण थोडा वेगळा सांगणं गरजेचं म्हणून. चहा तर काही कोणी देत आहे, बरोबर नाही? चहा कोणी पण देत. अन्न जे आहे हे अन्न मंचुरियन काही कोणी बनवू शकत नाही. कोणी बनवू शकत नाही म्हणजे ज्याची खायची प्यायची जाबळ आहे तो मंचुरियन कशाला बनवतोय? मंचुरियन किंवा पास्ता, नूडल्स कोणी खात आहे? पास्ता पण कोणी खात असेल. पण हे असे जे पदार्थ काही विशेष असतात, ते काही महाग असतात किंवा खूपच जगाच्या वेगळे काही असतात असं नाही. पण एक आपल्याला काय भाजीपोळी चहा एवढीची सवय असते ना, आणि कोणाच्याही घरी तर चहा तर आपल्याला सहज मिळतो. त्यामुळे चहा नावाचा पदार्थ धरण्याची गरज नाही. तर अन्न जे आहे हे अन्न तुम्ही जर कोणाच्या घरी गेलात तर त्यांनी तुम्हाला जर कौतुकाने अन्न खाऊ घातलं तर ते असा प्रयत्न करतात की आपल्याला आपलं पोट भरणं, आपल्याला आपली क्षुधा नष्ट करणं, ह्या हेतूपेक्षा आम्ही कसं तुम्हाला जास्त खायला घालू आणि आम्ही कसे चांगले चांगले पदार्थ बनवू शकतो किंवा आम्ही कसं अन्न संपन्न आहोत हे त्यांच्या त्या ताटामध्ये दिसत असतं. लोक मला बोलवतील का नाही जेवायला माहित नाही आता, पण ताटाकडे पाहिलं की काय होतं. आता मी असा गैरसमज करून घ्यायचे कारणही नाही, कारण मी नसलो तरी पाहुण्यांना जरी बोलवलं तरी तसंच ताट असतंय. मला हे पूर्वी असं वाटायचं फक्त मलाच बोलवलं असं ताट असतं, पण मला नंतर कळलं तसं काही नाहीये. उलट मी नसताना पाहुण्यांना तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असतं असं कळलं मला. तुम्ही म्हणा तुम्हाला कुठून कळलं? कळतं, सांगतात लोक. असं सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या अन्नामध्ये अभिमान दिसतो, अन्नात सुद्धा अभिमान दिसतो. आता पाहुण्यांना नाही कळत पण माझ्यासारख्याला कळतो. आता करावं काय, तो मोठा प्रश्न पडला है ना. म्हणजे तो अन्न वाढावं, अन्नाचा हेतू काय? साधारण हेतू त्याचा आहे की फक्त पोट भरावं, क्षुधा त्याची मिटवावी. पण त्याच्यामध्ये अभिमानाचं काही कारण नाहीये. पण तो अभिमान सुद्धा त्या अन्नात दिसतो. ही फारच भयानक गोष्ट आहे, चांगली गोष्ट नाहीये. भुकेलेला अन्न द्यावं ही साधारण गोष्ट आहे, त्याच्यामध्ये अभिमानाचा काही प्रश्न नसतो. पण जेव्हा आपण जेवायला लोकांना बोलवतो आपल्याकडे, तेव्हा काय होतं, आपण आपला अभिमान धरत असतो त्याच्यामध्ये. आणि मग स्त्री सुद्धा प्रयत्न करते कसे कसे भारी भारी चांगले चांगले पदार्थ बनवीन आणि लोकांना देईल. मग त्याच्यामध्ये त्यांचं पोट भरेल का नाही प्रश्न नाही, असं महत्वाचं नाही. सगळ्यात शेवटी जर सगळ्या जेवणाऱ्यांनी म्हटलं पोट छान भरलं पण स्वयंपाक काही चांगला नाहीये, तर त्याच्यानंतर जेवायला तुम्हाला बोलवतील का? मीठ जास्त असलं, तिखट जास्त असलं, कमी अधिक असलं तरी सुद्धा तुम्ही चांगलं आहे असं म्हटलं तर तुम्हाला पुन्हा आमंत्रण मिळेल. नाहीतर काय होईल, मला देतील आमंत्रण, तुमचं सांगता येत नाही तुम्हाला परत आमंत्रण मिळेल का नाही, बरोबर का नाही. त्याचं कारण आहे की त्या जेवणामध्ये काय आहे, अभिमान आहे. तर अन्न हा जो पदार्थ आहे, या अभिमानामध्ये साधारण माणसं मरतात. आता ते काही मरण्याची जागा आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये मरावं का आपण, आपला एंड त्याच्यात व्हावा का, असं माझा प्रश्न आहे. नाहीये खरं, पण तशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट असते धन, तिसरी गोष्ट असते मान. धनाचा अभिमान किती असतो हे काही सांगायची गरज नाहीये, आपण काही घालवणार पण नाहीये, त्यामुळे सांगत बसण्यात काही अर्थ नाही.
धनाचा अभिमान जाईल का नाही? नाही, जाऊ शकत नाही. धनाचा अभिमान जाणं फार कठीण आहे. महाराजांसमोर जरी सगळे लोक एका पंक्तीत आणि नीट बसलेले दिसले तरी सुद्धा बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला ज्याच्याकडे धन जास्त आहे तो खूप काही कमवलंय, खूप काही मोठा झालो असं तो गैरसमजत राहतो. उलट आश्रमात आल्यानंतर सगळ्यात अभ्यास जो करणार आहे त्याला सगळ्यात पहिला मान, त्याला सगळ्यात जास्त किंमत देण्यात यावी. पण तसं होत नाही. आश्रमात काय जगात सर्वत्र. एक जण मला म्हटले आपल्या सप्त्यामध्ये आमका येणार आहे, मोठा माणूस आहे, तर तुम्ही काय त्यांना ताट धुवायला लावू नका. तर म्हटलं असं होत नाही आपल्याकडे. तुम्ही नाही आलं तरी चालेल म्हटलं, तुम्हाला पण आग्रह नाहीये काय. म्हणजे कोण आमदार येणार आहे, खासदार येणार आहे, कोण आपल्याला त्याचे काय घेणं नाही. कोणी असो, तो नाही आला तरी हरकत नाही. म्हटलं आमचा अपमान होण्यापेक्षा आम्ही बोलवतच नाही त्यांना, काही हरकत नाही म्हटलं, बोलूच नका. शेवटी काही ते आलेच नाही. आले नाही म्हणजे मी त्यांना स्पष्ट सांगून दिलं. कारण त्यांनी दुसरं कोणाला तरी विचारलं, ते म्हणे महाराजांना विचारून बघावं तुम्ही, आम्ही विनाकारण रिस्क घेत नाही, कारण महाराज आमचंच काहीतरी गडबड करतील. मग आपण खाल्लेलं ताट धुवायला लाज वाटायचं काही कारण नाही. घरात नाही धुत तरी आश्रमात तरी धुवा. घरात धुतले तरी काही हरकत नाही. ज्यांना दुर्दैवाने धुवायला लागते त्यांचा भाग नाही राहणार बरं. काहींना दुर्दैवाने धुवायची वेळ आली आहे ना, अशी पण परिस्थिती असते. पण अन्न जे आहे हे अन्न आणि पुढे जो धन हा विषय आहे, या धनामध्ये इतका अहंकार आहे, इतका अभिमान आहे लोकांना की ते काही सुटत नाही. आणि तिसरी गोष्ट असते मान. थोडा जर मान मिळणार असेल तर लोक परमार्थ सोडून देतील. थोडा जरी मान मिळणार असेल, तुम्हाला जर कॉर्पोरेटर केलं ह्या गावातला, तर तुम्ही म्हणाल महाराजांची, तुम्हाला जर फक्त कंडिशन दिली की तुम्ही आहे ना कळमकरांपैकी कोणाला जरी म्हटलं तुम्ही या गावचे कॉर्पोरेटर, इथून पुढे फक्त महाराजांचं चिंतन तुमच्याकडे ठेवू नका, ते म्हणतील बरं झालं, आम्ही काहीतरी कारणच बघत होतो बंद कधी करता येईल. असं करणार नाही. मी गमतीचा विषय सांगतो, काही लोक सिरियसली घेतील. आता कॉर्पोरेटर वगैरे साधारण गोष्ट आहे, काही त्याला बोलतील का नाही माहित नाही. मी बरेच वेळा सांगत असतो, तुम्हाला जरी तुमच्या समोर एखादा ईश्वर प्रगट झाला आणि तो जर म्हणाला तुला येत्या सृष्टीमध्ये, येत्या म्हणजे आता जेव्हा किंवा नेक्स्ट सायकल आहे त्याची, तेव्हा येत्या सृष्टीमध्ये तुला मी इंद्रपदक देतो, तर करतो का? तो नाही म्हणणार आहे काय कोण? बरं तुला विष्णूच करतो असं म्हटलं तर विष्णू म्हणजे किती मजा आहे. शेषनागावर झोपायचं, ते लक्ष्मी पाय दाबते, मध्ये मध्ये अवतार घेत राहायचं पृथ्वी तलावर, गंमत आहे का नाही? असं जर कोण म्हटलं तुला सोन्याचा मुकुट, पितांबर वगैरे असं वेगवेगळ्या सिद्धी, रिद्धी सिद्धी, तर कोण नाही म्हणेल. धन हे पण काय, हे ऐश्वर हे जे आहे ना, ह्याला पण कोण नाही म्हणेल. ह्याला कोण नाही म्हणेल. धन ऐश्वर्याला कोण नाही म्हणेल. तुम्ही म्हणलं आम्ही नाही म्हणू, बरं ठीक आहे, तुम्ही नाही म्हणू असं जे कोणी म्हणत असतील त्यांनी काय करा, आता जिथे कुठे राहत असाल ना, ते घर सोडा आणि एखादी झोपडी कुठे बघा, तिथं राहा काही दिवस, बघा काय होतं, राहता येतंय का. तुम्हाला झोपडीची व्यवस्था मी करून देतो. तुम्ही म्हणाला महाराज आम्हाला राहायला झोपडी कुठून आणा, तुमची झोपडीची व्यवस्था मी करतो. तुम्ही जिथे कुठे राहता, बंगल्यामध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, ज्या ऐशोआरामात सुखात राहता, त्याच्याऐवजी तुम्हाला एका झोपडीमध्ये व्यवस्था करून देतो. रोज सारून घ्यायचं, तिथं आपलं झोपायचं, तिथेच खायचं प्यायचं, चूल वगैरे सगळी व्यवस्था करून. तर किती लोक राहू शकतील? आता जी जुनी लोक आहेत ती कदाचित सहन करू शकतील, राहू शकतील का नाही माहित नाही, पण सहन करता येईल त्यांना, कारण अनुभव असल्यावर. बरं जाऊ दे, एवढं नको. त्याच्याऐवजी तुम्ही करा, जिथे कुठे राहता त्या ठिकाणी तुम्हाला ज्या सुखसुविधा आहेत, ह्या सुखसुविधा सगळ्या बंद करून सुखसुविधाशिवाय राहता येते का बघा. उदाहरणार्थ सुखसुविधा कटल्या, तुम्हाला गादीवर झोपायची सवय असली तर फक्त गोंगडी टाकून झोपा. चांगले रजई वगैरे असले प्रकार घेऊन झोपायची सवय असेल तर साधी एक छोटीशी चादर ओढून झोपा. उशीची सवय असेल तर उशी बंद करून बघा, चांगली नसते उशी, काही चांगली नसते डोक्यासाठी, मानेसाठी, पाठीसाठी उशी चांगली नसते. त्यामुळे करून बघा काय होते. किती लाड झालेले आहेत कळेल आपल्याला. ज्या दिवशी उशी मिळत नाही त्या दिवशी काही लोकांना तर तिकडे सप्त्याला झोपच लागत नाही, उशी म्हणून दगडही घेतील कदाचित, अशी परिस्थिती असते बऱ्याच वेळा. आहे ना, असं होतं ना. गमतीचा भाग येतो बरं का. उशी घेत जा, तुम्हाला त्याच्याशिवाय झोप नाही लागणार, कारण झोप झाली तर उद्या काम करता येईल. तर ऐशोआरामाचं जे जगणं आहे ते कमी करून टाका. तुमच्याकडे समजा 20 पॅन्ट शर्ट असतील तर 4च ठेवा, बाकीचे सगळे दान करून टाका, बघू काय होतंय. 40 साड्या असतील तर 5च ठेवा, नको जास्त कमी झालं 10 ठेवा. 30 साड्या दान करून टाका गरिबांना. सोनं असेल समजा किती तोळे असतात अंदाजे,
8-10 टोळे, 8-10 टोळे असेल तर 1 तोळा सोनं ठेवा स्वतःच्या गळ्यामध्ये, बाकीचं सगळं दान करून टाका. बघा, धन, तुम्हाला धनाचा अभिमान घालू शकता का नाही त्याचं परीक्षा आहे त्या सगळ्या. म्हणजे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 अशा परीक्षा आहेत. करता येते का बघा. आता काही लोक माझ्यासमोर फक्त अंगावरचं सोनं काढून येतात घरी, लग्नाला चालले की घालून जातात. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बरेच वेळा सांगत असतो. लग्नाला अजिबात कुठल्याही गळ्यात सोन्याचे दागिने घालून जाऊ नका, फक्त मंगळसूत्र ठेवून जा. बघूया जातात का. म्हणजे जायचीच वेळ आली तर तुम्ही जाणार नाही मला माहित नाही जाता का नाही जाताय, पण अवघड आहे ना. धनाभिमान जो असतो तो कशासाठी, ते दाखवण्यासाठी. काय ते सोनं गळ्यात घातल्याने काय अंगाला एकदम सोनेरी रूप आलं असं काही होतं का? काही होत नाही. पण तो धनाभिमान आहे. काय धनाभिमान. असे उदाहरणं परत देता येईल मला. जवळजवळ 8 दिवस मी ह्याच्यावर चिंतन करत बसेल विनाकारण, है ना. त्यामुळे त्याच्यात जास्त न जाता मान हा जो तिसरा भाग आहे, मान आपल्याला लागतो. मान कसा आहे की आपल्याला मान मिळाला नाही तर आपल्याला मेल्यासारखं होतं, आणि मान मिळाला तरी मरतुकडा मनुष्य, मारायला टाकलेला मनुष्य सुद्धा जगतोय असं त्याला वाटायला. मान ही गोष्ट इतकी करामती आहे की आपल्याला जर मान मिळाला नाही तर आपलं जीवन काय आहे असं वाटायला लागतं आपल्याला. सगळ्यांची परिस्थिती अशी. आणि थोडा जरी मान दिला आपल्याला कुणी तर कसं वाटतं, आता खरंच जगण्यात काहीतरी आनंद आहे असं वाटायला लागतं, आता काहीतरी जगतोय असं वाटायला लागतं. तर असं अन्न, धन आणि मान ह्यामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत ह्या अभिमानामध्ये की आपल्याला इकडे पुढे येता येणं फार अवघड आहे की नाही. तर हा काय झाला व्यवहारातला. परमार्थामध्ये सुद्धा असाच अभिमान असू शकतो का? परमार्थामध्ये सुद्धा असा अभिमान असू शकतो, परंतु जिथपर्यंत मनुष्य या अभिमानातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडत नाही, प्रयत्नपूर्वक, तिथपर्यंत तो परमार्थात येऊ शकत नाही. भगवंताच्या दिशेने निघालेल्या माणसांमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, उत्कृष्ट, कनिष्ठ असला काही भेदभाव नसतो. या जातीचा त्या जातीचा असा काही भेदभाव इथे नाही. जो भगवंताच्या दिशेने निघाला त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गरजेची जी गोष्ट आहे ती अभिमान रहित पाहिजे. आणि अभिमानामध्ये अन्न, धन, मानाचा अभिमान नाही पाहिजे. मग अन्न, धन, मान यांचा अभिमान नसला तर गरीब आणि श्रीमंत एका शेजारी बसू शकतात, एका पंक्तीला बसू शकतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एकत्र बसून जेवू शकतात. जर देहाभिमानाचा घालवण्याचा प्रश्न यायचा असेल किंवा त्या विषयाकडे आपल्याला जायचं असेल तर पहिल्यांदा व्यावहारिक हे 3 अभिमान गळीत करायला पाहिजेत, गाळले पाहिजेत, तर आपण पुढे जाऊ शकतो. परमार्थामध्ये देहाभिमानामध्ये हे जे देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, त्यांचे धर्म, यांचा जो अभिमान आहे तो आपल्याला नष्ट करायला पाहिजे. म्हणजे आपण किती सुंदर आहोत, आपण किती धडधाकट आहोत, आपली सर्व इंद्रिय किती शाबूत आहे, आपल्याला आपलं मन किती शांत, स्थिर आहे, इत्यादी इत्यादी कुठलेही देहाचे जे अभिमान आहेत हे आपल्याला नष्ट करायला पाहिजे. हे जर आपण नष्ट करू शकलो तर आपल्याला पुढे जाता येऊ शकतो, असा हा विषय आहे. तर त्यानंतर विज्ञान हा शब्द येतो. विज्ञाते परमात्मनीमध्ये विज्ञान कशाचं पाहिजे? कशाचंही विज्ञान म्हणजे अनुभव. मग कशाचं विज्ञान पाहिजे? तुमची ज्याची इच्छा आहे त्याचं विज्ञान तुम्हाला करता येऊ शकतं. आणि प्रत्येक जण तेच करतो, त्याला काही सांगावं लागत नाही. कोणालाच सांगावं लागत नाही की तू कशाचं विज्ञान कर. त्याला ज्याची इच्छा असते त्याचं तो विज्ञान आपोआपच करीत असतो. पण त्याला कशाची इच्छा निर्माण होईल हे कसं सांगता येईल? तो ज्या वातावरणात राहतो, ज्यांच्या संगतीत राहतो, त्याप्रमाणे ते विज्ञान करावं असं त्याला वाटतं आपोआप. म्हणून संगत जी असते ती फार महत्वाची आहे. कोणाच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे कशाचं विज्ञान करावं ही तशी भावना त्याची तयार होते. मग साधू संतांच्या संगतीत राहिलं, शास्त्राच्या संगतीत राहिलं तर काय होतं? आपोआप भगवंताचं विज्ञान करावं असं वाटू लागतं, असं वाटू शकतं. एक साधारण भाग सांगतो मी, हा साधारण भाग आहे. आता काही गोचिड सारखे पण असू शकतात की गायीच्या सोबत राहतात पण दूध पिऊ शकत नाही. तसं काही असे पण असू शकतात आळंदीत राहतात पण परमार्थ करू शकत नाहीत, असे असू शकतात. किंवा कायम ज्ञानेश्वरी वाचतात पण परमार्थ करू शकत नाहीत. म्हणजे ज्ञानेश्वरी कायम वाचणारा परमार्थ करतो असं आम्ही काही मानत नाही. ज्ञानेश्वरी वाचणारा परमार्थ करत असतो का? भजन करणारा, पूजन करणारा, तीर्थयात्रा करणारा, वारी करणारा परमार्थ करतो असं मी मानत नाही. कारण त्याचा हेतू, त्याच्या पाठीमागचा भगवत प्राप्ती आहे का नाही हा मोठा प्रश्न असतो. भगवत प्राप्तीचा हेतू आहे असं ठरवून जर कुठलंही साधन केलं तर तो खरा साधक म्हणता येईल, तो खरा भगवंताच्या दिशेने निघालेला भक्त म्हणता येईल. तर कोणाला कशाची
इच्छा आहे, म्हणजे त्याला कोणाला कशाचा अनुभव घ्यावा वाटतो हे फक्त त्याच्यावरच अवलंबून असतं. पण तो ज्या वातावरणात राहतो, ज्यांच्या संगतीत राहतो, त्याचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. आता एखादा एकदम उत्कृष्ट असेल, म्हणजे त्याची तीव्र इच्छा असेल भगवंत प्राप्तीची, तर मग तो कुठेही असला तरी फरक पडत नाही, नरकात असला तरी फरक पडत नाही. कारण भक्त प्रल्हादाची आपल्याला गोष्ट माहिती आहे. तो कोणाचा मुलगा आहे? राक्षसाचा मुलगा आहे. आता राक्षसाचा मुलगा आहे, पण भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे. मग तो आहे कुठं? चिखलातच आहे, तो है ना, गाळात आहे. पण त्याची इच्छा कुठली आहे? भगवत प्राप्तीची. असं अपवादात्मक असू शकतं. अपवादात्मक अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याला आपल्या माहितीमध्ये, आपल्या इतिहासामध्ये अशी अपवादात्मक खूप उदाहरणं आहेत. पण सगळेच अपवादात्मक धरता येत नाही आपल्याला. अशी पण उदाहरणं आहेत की साधू संतांची पोरं विचित्र निघाली, अशी पण उदाहरणं आहेत का? नाही, अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे त्याची काही ह्या अपवादात्मक गोष्टींचा विचार न करता साधारणपणे जर विचार केला तर प्रत्येकावर परिणाम कशाचा होत असतो? तो ज्या संगतीत राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्यांचा परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून सत्संग, साधू संघ त्याला महत्व आहे, कारण तशी इच्छा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर भगवंताचं विज्ञान व्हावं, परमात्म्याचं विज्ञान व्हावं असं वाटलं पाहिजे, आणि त्यासाठी अभिमान सोडला पाहिजे. कसलाच अभिमान नको. हा काही एकदमच आज ठरवला ना आत्ता गेला असं होत नाही. त्याला प्रयत्नपूर्वक हळूहळू हळूहळू हळू नष्ट करावं लागतं. मी वर्षानुवर्ष याच्यावर विचार करत राहिलो, अभ्यास करत राहिलो, प्रयत्न करीत राहिलो की काय केलं म्हणजे जाईल, काय केलं म्हणजे जाईल, काय करता येईल. हा प्रयत्न आहे. काय? हा प्रयत्न करावाच लागतो. परमार्थात सुद्धा मला काही जरी माहित असलं, किती मला कळत असलं, तरी सुद्धा त्याच्यात अभिमान जर आला तर तो प्रश्न संपतो. ठीक आहे ना. पण हा अभिमान किंवा त्याला पर्यायी शब्द म्हणून अहंकार हा शब्द जर घेतला आपण, तर अहंकार किती भयानक आहे. ज्ञानदेवांनी एका ठिकाणी ओळीमध्ये लिहिलं आहे, नवल अहंकाराची घोटी विशेषे न लागे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उलट जास्त भीती केव्हा आहे? ज्ञानाकडे निघाला की जास्त भीती ठरत, जास्त काळजी लागते. कारण की असं वाटायला लागतं की मी शहाण आहे. काय व्हायला लागतं? कुठलंही ज्ञान असू द्या, व्यवहारात असो किंवा परमार्थात असो, कुठल्याही ज्ञानामध्ये अडचण काय असते? कुठलंही ज्ञान कमवलं रे, कमवलं, थोडं जरी कमवलं किंवा जास्त जरी कमवलं तर लगेच अहंकार दुप्पट वाढतो. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आपणच शहाणे आहोत, जगात दुसरं कोणी शहाणा नाही, आपणच शहाणे आहोत. हा भ्रम असतो. मी याच्यावर खूप वर्ष विचार केला, 97-98 पासून मी हा विचार केला की किती समजा मी काही ज्ञान कमवलं, मला काहीतरी ज्ञान कळलं किंवा मी शास्त्रातून किंवा कुठून तरी प्राप्त केलं, तर असं आहे का की माझ्या इतकं ज्ञान कोणी कमवलेलंच नाहीये? असं होईल का? आधी कमवलेलं नाही किंवा आत्ता कमवलेलं नसेल किंवा उद्या कोणी कमवणारच नाही, असं होईल का? होणारच नाही. आपण कितीही ज्ञान कमवलं, कितीही उत्कृष्ट ज्ञान कमवलं, तरी त्या पातळीला गेलेले आधीच असणार आहे कोणी ना कोणी. आताही कोणीतरी असणारच आहे आणि उद्याही कोणीतरी होणारच आहे. त्यामुळे त्याच्यात अहंकार नवल कशासाठी करून घ्यायचं आपलं? आपण कशाला कौतुकास्पद व्हावं? अशा विचित्र प्रकारच्या कौतुकामध्ये, नवलामध्ये आपण जाण्याचं काही कारण आहे? तसं काही कारण नाही. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा जेव्हा आपण ज्ञानाच्या पाठीमागे धावतो तेव्हा खूप मोठी भीती असते, खूप मोठी, सगळ्यात मोठी भीती. व्यवहारातला अभिमान नष्ट करणं सोपं नाही, पण ते कदाचित शक्य होईल. पण परमार्थात आला की जेवढे गृहस्थी लोक फसलेले नाहीत तेवढे आश्रमात गेलेले फसतात, इतकी भीती आहे. म्हणजे याचा अर्थ गृहस्थी श्रेष्ठ आणि आश्रमातला कनिष्ठ असा माझा हे म्हणण्याचा हेतू नाही आहे, असा माझा काही हेतू नाही आहे. पण भीती येते. काय? कारण जेव्हा ज्ञान कमवतो, मी अशी माणसं पाहिले जे पूर्वी आश्रमात राहत नव्हते किंवा गृहस्थी होते किंवा आपल्या उद्योगामध्ये होते, पण जेव्हा त्यांनी हे सगळं सोडलं ना आश्रमात गेले, तर अशा लोकांची परिस्थिती अशी झाली की जे पूर्वी माझ्या पाया पण पडायचे समजा, तर त्यांना आता माझ्या पाया पडावं की नाही हा प्रश्न निर्माण झाला. अर्थात माझ्या पाया पडावं त्यांनी असा किंवा कोणी असा हेतू नाही त्याच्यामध्ये. सांगण्याचा मुद्दा काय आहे की आपोमत बदल होतो, अहंकार आपोमत पाठीमागे धावतो कोणाचेही. म्हणजे तो विसरून जातो की आपण काय आहोत आणि कुठे आहोत. तर ज्ञान ही जी गोष्ट ही काय अशी भयानक आहे, ती व्यवहारात असो किंवा परमार्थात असो. आणि ती मध्ये जी गोष्ट आहे ती कशासाठी आहे? कारण ती जर असेल तरच विज्ञान होत नाही.
ही मायेची किमया आहे किंवा भगवंताची ही किमया आहे. काय? ज्ञान आणि भगवंत याच्यामध्ये काय अंतर आहे? ज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये काय अंतर आहे? मध्ये फक्त काय? त्या ज्ञानाचा अभिमान. कारण देहाभिमानाचा विचार आपण केलेला आहे आधीच, पण आता जेव्हा विज्ञान करायचा प्रश्न येतो तेव्हा ज्ञान हा प्रश्न आपल्या समोर पहिला आहे आणि दुसरा विज्ञान शब्द आहे किंवा विज्ञान. हा विज्ञान म्हणजे अनुभव. अनुभवामध्ये आणि ज्ञानामध्ये अंतर कशाचं असतं? फक्त अभिमानाचं असतं. शाळेमध्ये मास्तर जे शिकवतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा इतरत्र जे मास्तर लोक शिकवतात त्यांना विज्ञान असतं असं म्हणतात ते. बरं, ते पुस्तक घेतात, वाचतात आणि शाळेमध्ये इतकं उत्कृष्ट शिकवतात, पोरांना वाटतं काय मोठा मास्तर आहे हा, त्याला काय ज्ञान आहे याच्याकडे. पण प्रत्यक्षात त्याला काही माहित नसतं. कारण मी मास्तर आहे म्हणून मला माहिती. बरे, तुम्ही म्हणा तुम्हाला कसं कळलं? आम्ही म्हणजे मुलांना शिकवतो करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, हे सगळं माहित आहे, पण करंट कधी खाल्लाय का नाही ते माहित नाही. मग त्याला म्हटलं हा स्विच बोर्ड उघड आणि त्याचीच वायरिंग लावून दाखवतं, सांगता येणार नाही. ते तर आमच्या इकडचे कोणी घरचे ज्यांना कधी शाळेत गेले की नाही ते लोक पण करतात. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय, अशी परिस्थिती असते. म्हणजे इंजिनियर म्हणून जातो, टाटा मोटरमध्ये कामाला लागला आणि तिथे गेल्यानंतर तिथला तो कामगार सुद्धा त्याला शिकवतो, सुपरवायझरला, आहे ना, असंच होतं. अशी परिस्थिती असते. कामगार लोक त्याला सांगतात ही मोटर आहे, हे टूल आहे, हे इकडून असं फिरवायचं, हे असं फिरवायचं. मग तो हळूहळू शिकतो. अशी परिस्थिती असते. असो, अर्थात तो एक मोठा अभ्यासाचा विषय आहे, तिकडे आपण जाणार नाही. कुठलंही ज्ञान जे आहे हे ज्ञानाच्या पाठीमागे काय लागतं? अभिमान. आपण येतो ज्ञान म्हणलं की अभिमान आला. का? का ते अभिमान आला तरच त्याला विज्ञान होणार नाही त्याचं. आणि विज्ञान होऊ नये अशी काय आहे? अशी किमया आहे. अशी ही जगतामध्ये गुप्त असलेली किमया आहे. म्हणून अभिमान घालवला की विज्ञान व्हायला पण मदत होते. म्हणून वर सांगितलेला जो अभिमान आहे, देहाभिमान, त्यालाच धरून पुढे खाली आपण ज्ञानामध्ये सुद्धा अभिमान असतो हा जर विचार करू लागलो, तो अभिमान घालवण्यात फायदा काय? वरही फायदा आहे. वर फायदा काय? वर अभिमान गेला तर खालच्या ज्ञानाचा अधिकारी होतो आणि खालचा अभिमान घालण्याचा फायदा काय? विज्ञान होतो. म्हणून विज्ञान व्हायचं असेल तर काय पाहिजे? ज्ञानामध्ये अभिमान नको. पण ज्ञानापर्यंत यायचं असेल तर काय करावं लागेल? देहाभिमान घालवायला पाहिजे. देहाभिमान घालवला नाही तर ज्ञानाकडे येता येत नाही. आणि देहाभिमान घालवायचं असेल तर काय करावं लागतं? व्यवहारामधला अन्न धन मानाचा अभिमान घालावा लागतो. कसा घालवायचा, काय घालवायचा, याच्यावर एक मोठं पुस्तक तयार करता येऊ शकतं. पण हा असा क्रम आहे, त्याला दुसरा काही क्रम नाही. परमार्थ एकदम सोपा आहे. परमार्थ एकदम सोपा विषय आहे. तुम्ही परमार्थ म्हणजे काय फार अवघड विषय असं समजू नका. सोपं काय? अन्न धन मानाचा अभिमान शून्य करा. शून्य करत चला, कमीत कमी कमीत कमी कमीत कमी करत चला. मग देहाभिमान कमीत कमी कमीत कमी कमीत कमी करत चला. मग ज्ञानाचा अधिकार येतो. ज्ञानाचा अधिकार नंतर जसं जसं ज्ञान होतं, जसं जसं कळायला लागतं तसंच अभिमान वाटायला लागतो. काही काही साधक लोक असतात, ते थोडेसे बरेच वर्ष झालेले असल्यामुळे दुसरं महाराज नसताना दुसरा साधक भेटला तर त्याला इतका पिळतात. मग त्याला पण असं वाटतं की अरे हा फारच मोठा माणूस आहे. पण मला ते नंतर कळतच कुठून तरी. मग ते त्याला असं दाखवतात की आम्हाला खूप माहिती आहे पण आता थोडंसंच राहिलेलं आहे. ते सांगतात त्यांना काय महाराजांचं आमचं थोडाच फरक आहे. महाराजांना एवढं कळलं तर आम्हाला फक्त थोडंच राहिलं आता आमचं. आणि थोडं म्हणजे ते अभिमान तेवढा गेला की विषय संपतो. मग ते त्याला काय, तुम्हालाही तसंच आहे. जो पहिल्या वर्गात येतो आणि PhD ला जो पोहोचला तो, दोघांमध्ये फक्त भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी काय घालावं लागणार आहे? फक्त अभिमान घालू देत. तो PhD असो किंवा पहिलीमध्ये असो, तो लगेच पोचतो तिथे. इतकं सोपं काम आहे. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, असं आपण म्हणतो, असं आपण म्हणावं. काही लोक म्हणतात म्हणू नका, आपण असं म्हणावं. आपण म्हणायला पाहिजे. असं म्हटलं तर लक्षात राहील. म्हणून हा अभंग म्हणावा. कोणी म्हणावा? गृहस्थ्यांनीच फक्त म्हणू नये, महाराजांनी पण म्हणावं. कारण आपली संत आहे, वारकरी संप्रदायामध्ये अभंग म्हणावे लागतात. त्याच्यामधला हा एक महत्वाचा अभंग आहे ना. 3 अभंग मागण्यामध्ये 3 अभंग येतात ना, त्यामधला हा एक अभंग आहे जिथे आपल्याला हे आपल्या पाठीमागे लागू नये अशी प्रार्थना भगवंताकडे केलेली आहे साधू संतांनी, है ना. ही प्रार्थना आहे.
मग अशी प्रार्थना करायला काही हरकत नाही. कशी प्रार्थना केली तर अहंकार जाईल असं म्हणता येत नाही, पण प्रार्थना केली तर कधीतरी आपल्या लक्षात येईल की आपल्याला हा अहंकार किंवा अभिमान घातक आहे. विज्ञान व्हायचं असेल तर ज्ञानामध्ये अभिमान चालत नाही. कुठल्याही जगातल्या कुठल्याही ज्ञानामध्ये तो चालत नाही. आणि व्यवहारात सुद्धा ज्याच्याकडे विद्या असते किंवा ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्याकडे विनयशीलता शोभते असं म्हटलं जातं. विद्या विनयन शोभते असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या मागचा हेतू काय, त्याच्यामध्ये अभिमान नसावा असा हेतू आहे. आणि जितकं ज्ञान वाढतच जातं तितका अहंकार पण वाढतो. पण तो जर अहंकार त्याने कमी कमी करत गेला आणि ज्ञान वाढत गेलं तर ज्ञान किती वाढलंय यापेक्षा किती अभिमान कमी झालाय याच्यानुसार तो समाजामध्ये श्रेष्ठ ठरतो व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा. म्हणजे तुमच्याकडे किती ज्ञान आलं याच्यापेक्षा ज्ञान वाढत असताना अहंकार किती कमी झाला त्याला जास्त किंमत. म्हणजे ज्ञान वाढत एवढं झालं, पण अहंकार वाढत इतका गेला तर काही उपयोगाचं नाही. ज्ञान वाढत गेलं एवढं जाऊ दे, ज्ञान वाढत एवढं झालं 50% झालं, पण अहंकार 50% होण्याच्या ऐवजी अहंकार 50%हून 20% झाला तर त्या ज्ञानाचा आपल्याला फायदा आहे. सर्वांसाठी तो फायदा आहे, व्यवहारात सुद्धा परमार्थ सुद्धा. तर विज्ञान जे आहे, विज्ञान होतं कसं? विज्ञान होण्यासाठी ज्ञान पाहिजे. विज्ञान होण्यासाठी ज्ञान कुठलं पाहिजे? ज्या ज्ञानामध्ये अहंकार नसतो, ज्या ज्ञानामध्ये अभिमान नाही, असं ज्ञान आपल्याला विज्ञान करायला कारणीभूत होतं. मग पदार्थ कुठलाही असो, वस्तू कुठलीही असो, आपल्यासाठी वस्तू काय? आता आपल्यासाठी वस्तू आहे भगवंत. भगवंत ही वस्तू आहे. मग भगवंताचं विज्ञान व्हावं हा आपला हेतू आहे. विज्ञाते परमात्मेनी, परमात्म्याचं विज्ञान व्हावं हा आपला हेतू आहे. आणि हा हेतू आपल्याला साध्य करायचा असेल तर आधी सांगून ठेवलंय अभिमान गलिते. अभिमान गलिते हीच त्याला प्रक्रिया आहे, त्याच्याशिवाय दुसरी काहीच प्रक्रिया नाही. हीच काय त्याला प्रक्रिया आहे. पण अभिमान गळाला का नाही किंवा अभिमान गळतोय का नाही हे कळणार कसं हा मोठा प्रश्न आहे. आता अडचण मोठी काय असते, असं कोणालाच वाटत नाही की मला अभिमान आहे. कोणाला वाटतं का की मला अहंकार आहे, मी अहंकारी आहे, मी अभिमानी, असं कोणाला वाटतं का? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी अभिमानी नाहीच आहे, असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणून अभिमान आपल्यामध्ये आहे का नाही हे तपासणं हे फार अवघड गोष्ट. आपण ज्ञानी आहोत असं मात्र प्रत्येकालाच वाटतं. मी शहाणा आहे असं प्रत्येकालाच वाटतं. मग मी शहाणा आहे असं वाटणं ह्याच्याच पाठीमागे कोण दडलेलं असतं? अहंकार दडलेला असतो. मी शहाणा आहे असं वाटलं की त्याच्या पाठीमागे अहंकार आला, तो लपून बसलेला असतो. म्हणून आपली ती जी भूमिका आहे, आपला जो तो भाव आहे, जसं जसं कमी कमी करत जाऊ आपण तसं आपल्याला फायदा होऊ शकतो. असो तर ज्ञान आणि पुढे विज्ञान, त्याच्यामधला एक पडदा फक्त कसला आहे? अहंकाराचा किंवा अभिमानाचा पडदा आहे. हा आपल्याला कसाही करून दूर करायला लागेल. हा कसा जाऊ शकतो हाच आपला विषय. विज्ञाते म्हणजे विज्ञान कसं करावं हा आपला विषय. तो कसा जाईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? काही करता येईल का? म्हणजे काही मार्ग माहिती आहे काय करता येईल? आपला अहंकार घालवायचा असेल तर काय करता येईल? काहीतरी प्रक्रिया करावं लागेल, काहीतरी प्रयोग करावा लागेल ना, की जेणेकरून अहंकार आपला जाईल. काय करता येऊ शकतं? वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. अहंकार जर घालवायचा असेल, अभिमान घालवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रक्रिया करता येतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया असू शकतात. सगळ्या ठिकाणी समानच असतील असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ अन्नाचा जर आपल्याला अभिमान असेल तर काय करावं? अन्नदान करत सुटावं. काय करावं? कोणाला अन्नदान करावं? ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान करावं. ज्यांना गरज नाही त्यांना अन्नदान करत सुटलं की अभिमान वाढतो. ज्यांना गरज नाही त्यांना अन्नदान केल्याने काय होतं? अभिमान वाढतो. कोणाला गरज नसते, कुठल्याही पाहुण्यांना गरज नसते, म्हणून पाहुण्यांना जेवायला बोलू नये. म्हणजे अभिमान घालवायचा असेल तर मग कोणाला बोलावं? वारकऱ्यांना जेवायला बोलवावं, झोपडीतल्या गरीब लेकरांना जेवायला बोलवावं, भुकेल्यांना जेवायला बोलवावं. घरात नाही बोलवता आला तिकडे नेऊन द्यावं.
काहीतरी करावं की नाही, असं बरेच आपल्याला व्यवहारात करता येऊ शकतात. पण जेव्हा केव्हा अन्नदान करतं तेव्हा ह्या हाताने वाढलं की ह्या हाताला कळलं नाही पाहिजे, तर अभिमान जातो. अभिमान जायचा असेल तर काय करावं लागतं, पहिल्यांदा ज्याला गरज आहे त्याला अन्न द्यावं. दुसऱ्यांदा का दुसरी गोष्ट काय, ह्या हाताने दिले की ह्या हाताला लक्षात आलं नाही पाहिजे. नाही तर अन्नदान करायचं, मोठी पत्रिका छापायची अन्नदानाचा कार्यक्रम आहे म्हणजे काय होत नाही. तुमच्याकडे म्हणे की सप्त्यामध्ये तुम्ही अन्नदान देतो, आम्ही पंगत घालतो, पण कमीत कमी सगळे लोक जेवाय बसल्यानंतर सुरुवातीला पुंडलिक वरदा म्हणताना तरी सांगा बा तुम्ही की आजचं अन्नदान ह्यांच्यातर्फे आहे. मी म्हटलं त्यांना बोलूच नका, आम्ही त्यांना बोलूच नाही अन्नदान करायला. आम्हाला लोक काय म्हणे, कोण म्हणे काय म्हणे ते जाऊ दे, पण कमीत कमी काय करा, आज पंगत ह्यांच्यातर्फे असं तुम्ही फक्त डिक्लेअर तर करा. एवढं म्हणाय तुम्हाला काय त्रास आहे? म्हटलं नाही, फारच त्रास आहे मला. त्यांनी पंगत नाही घातली तरी चालेल, तुझं नाव कधीही येणार नाही. तू पंगत घालायची का नाही घालायची तुझं तू बघ. हँडलमध्ये, हँडलच म्हणतात त्याला, त्या हँडलमध्ये पॅम्पलेट म्हणतात तर तशी, त्या पॅम्पलेटमध्ये जर अन्नदात्याची नावं टाकली नाही असं ठरवलं काय समजा त्यांनी लोकांनी, तर तुमची त्यातली निम्मी लोक गायबच होतील. ते परत परत काय अन्नदानाला पैसे देणार नाही. कधी देईल? शक्यता नाही. नाही, फक्त नाव टाकायचं नाही, त्यांना बोलवायचं पण नाही. तर नावाचं त्यांना बोलवायचं पण, आला तरी येऊन जीवन जा म्हणायचं. तू म्हणजे त्याने दिलंय का हे कोणाला कळलंच नाही पाहिजे जगाला, याने दिलं होतं. असं केलं तर किती अन्नदाते येतील? 99% येणार नाहीत, 1%च येईल. तो 1%मध्ये तुम्ही असायला पाहिजे, तर तुमचा अन्नाचा काय होईल, अभिमान नष्ट होईल. आता हे 99% अन्नदान करणाऱ्यांचं काय होतं, त्यांना पुण्य मिळतं. चांगलं आहे, वाईट नाहीये, काही पुण्य मिळतं त्यांना. तुम्हाला पुण्य कमवायचं नाही, तुम्हाला भगवंत कमवायचं आहे. फरक आहे दोघांमध्ये. ज्याला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे त्याला पुण्य करून कमवून करायचंय काय? पुण्य कमवलं तर स्वर्गाला जातो, इंद्रपद मिळतं, किंवा चंद्र होतो, किंवा कुठल्या लोकाला जातो, उत्कृष्ट देवदेवाधिक होतो. आपल्याला ते जर करायचं असेल तर ह्याचा उपयोग नाही मग, आणि हे करायचं असेल तर हे नका करू. अन्नदान केल्यानंतर ह्या हाताचं ह्या हाताला कळलं नाही तर उपयोग आहे. म्हणजे महाराजांना कधी जेवायला दिलं हे कळलं नाही पाहिजे कोणालाच. महाराज म्हणजे कोणी असो, महाराज भुकेला असेल तर महाराज जेवायला घाला ना. मला आता जेवायला घालून का उपयोग का? विनाकारण लोक मला जेवायला घालतात, मी भुकेला आहे का? भुकेल्याला जेवायला घातलं तर जास्त तुम्हाला फल मिळेल चांगलं. म्हणून मला जेवण घालण्यात हट्ट करू नका. जेवायला कोणाला घाला, जेवायला ज्याला गरज आहे त्याला जेवायला द्या, तर तुम्हाला त्याचं चांगलं फल मिळेल. पण कसं करायला पाहिजे, ह्या हाताचं ह्या हाताला नाही करायला पाहिजे. जसं अन्नाचं आहे तसं धनाचं पण आहे. आता जरा अवघड आहे, कारण आपण अन्न वाटत सुटू, धन वाटत सुटू काय? अन्नदान करणं सोपी गोष्ट नाही बरं. पण म्हणजे तुकोबा इतकं अन्नदान करणं तर शक्यच नाही. आपण माहिती दळत असताना ते सुद्धा पीठ काढून दिलं ना त्यांनी. तुम्हाला माहित असेल ते कथा त्यातला सत्य भाग किती माहित नाही. पण त्यांचं नाव काय होतं पत्नीचं? जिजाबाई. ते जिजाबाई दळण दळत होत्या, उरलेलं सुरलेलं धान्य त्याचं जे पीठ निघालं ते सुद्धा त्यांनी दान करून टाकलं. पुढं खायचं काय मोठा प्रश्न आहे हे. आता भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांना तसा प्रश्न नाही खरं, पण एक आपल्यासाठी ती काय आहे, मार्गदर्शन येते आपल्यासाठी. तेव्हा खरं ते दान आहे. आपली 5 पोती आतमध्ये सडून चालली, त्याला किडे खायला लागले म्हणून दान केलं आणि म्हणतो अन्नदान केलं, असं असेल तर मग ते उपयोगाचं नाही. म्हणजे आता काय करायचं, फेकून द्यायचं म्हणून भिकाऱ्याला वाढलं, आणि अभिमान किती, आम्ही भिकाऱ्याला वाढतो. शिल्लक राहिलं, फेकून द्यायचं होतं म्हणून कोणाला तरी दिलेलं दान म्हणता येईल का? म्हणजे तुमच्याकडे ओव्हरफ्लो होत आहे, वाहून चाललंय, आणि ते तुम्ही उचलून दुसऱ्याला देताय, म्हणजे अन्नदान आहे का ते? त्याला अन्नदान म्हणत नाहीत. आपल्या ताटातला एक घास जर दुसऱ्याला दिला तर तो खरं अन्नदान आहे. खरं अन्नदान कसं आहे, आपल्या ताटातला एक घास दुसऱ्याला देता आला, एक जरी देता आला तर ते अन्नदान आहे. आमची आजी तशी होती, मी लहानपणापासून पाहायचो. आम्ही जेवत असताना मला एकदम चिडचिड व्हायची, मला असं राग यायचं, आजी अशी काय करते. कधी बघा आजी सोबत जेवायला बसलं दुपारी वगैरे, असं आम्ही लहान होतो आणि मला आजीचा जास्त लळा होता, त्यामुळे
तिच्यासोबत जेवायला बसलं आणि जर आमच्या जेवणाच्या वेळी कोणी ना कोणी येणारच, मी ठरलेलंच असं, का यायचे कुठून यायचे काय व्हायचे काही कळायचं नाही, पण यायचे. ते आला की आमच्या जेवणातला निम्मा भाग गेला. मग आजीवर चिडचिड व्हायची. मग कोणाला कोणी येऊ, म्हणजे गारुडी जरी आला, म्हशी भादरायला गारुडी जरी आला तर त्याला काही जेवायला द्यावं हवे, पण त्याला सुद्धा जेवायला घालायचं. पण मग मला नंतर कळलं की याला अन्नदान असं म्हणतात. आता आजीचं पिंडच मुळातच तसला असल्यामुळे तिला ते सहज शक्य होतं. माझ्यासारख्याला तर अवघड आहे, म्हणजे सगळ्यांनाच ते शक्य होत नाही है ना. पण अन्नदान केव्हा आपण म्हणू शकतो, जेव्हा आपल्या ताटातला एक घास दुसऱ्याला आपण वाढू शकतो, तर ते अन्नदान आहे. तर ते दान जे आहे ते आपल्याला फलीभूत होऊ शकतं. पण जर ते भगवत प्राप्तीसाठी असेल तर भाव निराळा आहे, आणि ते जर पुण्य कमावण्याच्या हेतून असेल तर भाव निराळा आहे. आमच्या आजीला काय असं पुण्य बिन्यच असला काही इंटरेस्ट नव्हता, त्यांचा इंटरेस्ट फक्त पांडुरंग. तर दान जे आहे हे दान कधी ठरतं, जेव्हा आपल्या ताटातला एक घास आपण दुसऱ्याला वाढू शकलो. नाही तर आपल्याकडे ओव्हरफ्लो होतोय, वाढून भरपूर आहे, शिल्लक आहे, तरी द्यायची प्रवृत्ती नाही. 2-2 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य साठवून ठेवलं आपण घरात, आणि दान कुठलं करतोय? आहे का नाही तुमच्याकडे सगळ्यांकडे 1-1 वर्ष पुरेल एवढं बाजरीचं पोतं, गव्हाचं पोतं, ज्वारीचं पोतं, आमकं पोतं, आहे का नाही? आमच्याकडे तर अशी परिस्थिती ती आठवड्यालाच आणायला लागायचं, म्हणजे उद्या पीठ असेल का नाही हाचा प्रश्न. अशी परिस्थिती बऱ्याच लोकांनी सहन केली असेल. अशा परिस्थितीत दान करू शकला तर मग कमावली काहीतरी. नाहीतर मग हे काय 1-1 वर्षाचं धान्य साठवून ठेवलं, त्यातलं काहीतरी एखादा मूठभर कोणाला तरी वाढलं आणि दान केलं असं म्हणतो, हा भ्रम आहे. हा काय हा भ्रम आहे, हे काही दान नव्हे. जसं अन्नदान आहे त्याप्रमाणे धनदान पण असतं, म्हणजे संपत्ती किंवा संपत्तीचं दान आहे. तुम्ही अन्न तुमच्याकडे जेवढं सगळं पूर्ण वाटून टाका, तुम्ही कधीच उपाशी मारणार नाही, लक्षात ठेवा. वाटून टाका पूर्ण जेवढे तेवढं, काही उपाशी मारणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला शिकवतो, तुम्हीच वाटा की, असं म्हणू शकता का? पण माझ्याकडे नाहीच आहे काही. माझ्याकडे चला बघा काय एक दाना पण नाही आपल्याकडे. एक आहे थोडं जात्यावर ठेवलं एवढं, ते पण दुसऱ्याने दान केलंय मला. तुमच्याकडे जेवढं अन्न आहे तेवढं दान करा, बघू काय होते. पण डेअरिंग करते बघून घे. मग आहे उद्या तुम्ही जर जाऊन तुकाराम व्हायचा प्रयत्न केला तर काय होईल? जमल का ते? ते अभंग म्हणायला ठीक आहे हो तुकाराम महाराजांचे, त्यांच्यासारखं आचरण शक्य नाही. तुकाराम महाराज अभंग म्हणायला काय, त्याला फार घसात आणता येतो आपल्याला, त्याला काही करता येतं. आणि असं वाटायला लागतं की आपणच तुकाराम महाराज झालो काय आता. आणि त्यात जर राग आणि सगळं जुळून आलं छानच एकदम, तर मग तर काय वाटतं, कीर्तनकाराला वाटतं मीच तुकाराम महाराज आहे की काय, असं वाटू शकतं. हा भ्रम आहे. हे काय भ्रम आहे सगळे. त्यांची इतकी आपली ऐपत नाही, किंवा आपण ते कमवू नाही शकत. त्यांनी ते कमवलेलं, त्यांचं सगळं चरित्र आचरण बघा काय. अन्न जे आहे हे अन्न आपल्याला किती लागतं, किती पाहिजे आपल्याला. सडून झाल्यावर फेकून देण्यापेक्षा आधीच दान करा, है ना. नाहीतर टमाटे सगळे खराब जातात, नंतर उकरड्यावर फेकून देतात, बरोबर का. भाजीपाला खराब झालं फेकून देण्यापेक्षा कोणाला तर देऊन टाका आधीच, चांगला असतानाच. पण इकडून दिला तर इकडून कळलं नाही पाहिजे, म्हणजे ह्या हाताने दिलं तर ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. सगळेच घरातले असे वागायला लागले तर गोंधळ होईल बरं. सगळे असे वागू पण शकत नाही, हे पण लक्षात घ्या. असो, धन जे आहे हे धन दान करायचं असेल तर काय करावं लागेल? पुन्हा हाच नियम आहे, या हाताने दिलं ते हाताला कळायला नाही पाहिजे. कोणाला द्यायला पाहिजे? ज्याला गरज आहे त्याला द्या, ज्याला गरज नाही त्याला देऊन उपयोग काय. लोक विनाकारण माझ्या खिशात पैसे घालत बसतात. मी किती वेळा सांगतो गप बसा, कशाला देताय पैसे, ते ऐकत नाहीत. मग मला काहीतरी काम काढावं लागतं. किती काम काढलं तरी ते काय हे मायेचं शेपूट आहे मोठं, ते काय थांबतंय काय? ते वाटतच जात. गरज नाही त्याला पैसे देऊ नका. ज्याला गरज आहे त्याला, कोणाला गरज असते तुम्हाला माहिती, तुम्ही फक्त नातेवाईकांना 2-4 ठिकाणी फोन करा, खूप पैसे आलेत आमच्याकडं. एकालाच सांगा, 2-4 ठिकाणी काय फोन करतो. एका नातेवाईकाला कळवा की आम्हाला 5 लाख रुपये मिळाले. तुम्ही सांगायची पण गरज नाही. तुम्हाला कुठून जर पैसा मिळाला तर त्या नातेवाईकांना सगळ्यांना कळतं आपोआप, आणि लगेच दुसऱ्या दिवशी दारात बघा काय होतंय का, काय देतंय का काय बघा. यांना गरज असते. काय गरज आहे तुला? गाडी घ्यायची, घोडा घ्यायचा आहे, असं करायचंय, तसं करायचंय, आमकं करायचं. हे असले आपल्या मागे रांग लागते. संसारी माणसाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे येत नाही कोणी असलं मागायला, पण तुमच्याकडे येतात, हा मला माहिती
कोणाकडून तरी कळली म्हणून मी सांगतो. बरोबर का नाही? तुम्हाला ते मिळाले असतील त्यावेळेस पैसे तुमच्याकडे लागली असेल का नाही? लोकांना वास लागतो. बरोबर, तुम्ही काय ते रिटायर झाले तेव्हा तेव्हा लागली होती ना, ते गुळाला जसे मुंगळे चिकटतात तसे त्याला वासच लागतो. बरोबर, याला दान म्हणतात काय? हे दान नव्हे. म्हणून नातेवाईकांना पैसे वाटले, धन दिलं म्हणजे दान नाही. दान कोणाला द्यावं? सत्पात्रात पाहिजे, योग्य ज्याला गरज आहे खरं त्याला तुम्ही दान करा. मग गरज कोणाला असते? तुम्ही म्हणाला अनाथालयाला दान करू का? काय काय अनाथालयांची परिस्थिती अशी आहे की तुमच्या घरात काय नाही त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा भारी आहे. असल्या अनाथालयाला देऊ नका दान. ज्याला खरंच गरज आहे अशाला दान द्या. मग तो 1 रुपया आहे का 1 करोड रुपये हा प्रश्न नाही आहे. माझ्या आजोबांचे मित्र, तुम्हाला माहिती आहे, मी त्यांना आजोबाच म्हणतो, तर त्यांच्याकडे मी जायचो तर ते मला खूप अशा उत्कृष्ट त्यांच्या जीवनामधल्या कथा सांगायचे. तर ते म्हणले की मी एकदा त्यांच्या एअरफोर्समध्ये होते ते, तर पुन्हा घराकडे काहीतरी कारणाने रेल्वेने परत निघाले होते. तर त्यांचा आता ते काही असे खूप पैसा, खूप श्रीमंती अशी परिस्थिती नव्हती. आजकालची परिस्थिती वेगळी, त्यावेळची परिस्थिती वेगळी. तर कसले तरी आपले त्यांचे साधे कपडे आणि त्या कपड्यामध्ये ते आपले निघाले होते आणि त्यांच्या बाजूने एक एकदम उत्कृष्ट सूट बूट मध्ये एकदम श्रीमंत असा मनुष्य चालला होता. आता एक भिकारी त्या सूट बूटवाल्या माणसाच्या पाठीमागे साहेब द्या असं पैसे भीक मागत, आणि हे त्याच्या मागे अरे थांब. कोण? आजोबा भिकाऱ्याच्या पाठीमागे, भिकारी त्याच्या पाठीमागे. आजोबा भिकाऱ्याच्या पाठीमागे कशासाठी? पैसे घे. आणि तो त्याच्या पाठीमागे. कारण बरं यांनी ह्याच्याकडे बघितलं तर माझे, तो ह्यांच्याकडे बघूनच माझे हे काय आपल्याला पैसे देत. परिस्थिती कशी? ह्यांची लक्षणं बघून हा माणूस आपल्याला दान देऊ शकतो किंवा आपल्याला पैसे देऊ शकतो अशी काही कल्पनाच करता येत नाही. आणि ज्याच्याकडे पाहून हा दान देऊ शकतो असं त्या भिकाऱ्याला वाटतंय, तो त्याला झिड करतोय. मग आजोबा म्हटले, मी वैतागलो त्याला. म्हटलं तर काय करावं त्याला आपण? बरं यांनी किती दिले असते देऊन 1,000 रुपये 50 पैसे 4 आणे दिले असते तू. आणि त्या साहेबाची कृपा झाली असते, त्याने किती दिले असते? 1,000 रुपये दिला असता. त्यावेळेस समजा 1 रुपया दिला असता आणि यांनी काय ते 10 पैसे 4 आणे असं काहीतरी दिले असते. फरक आहे का नाही दोघांना? ते त्याला माहिती आहे. कोणाला? भिकाऱ्या तेवढा हुशार असतो, त्यामुळे त्याला ते माहित आहे. तर अशी परिस्थिती असते. दानाची गरज कोणाला हे कळणं फार अवघड असतं. सांगण्याचा मुद्दा काय? त्या भिकाऱ्याला गरज आहे का? ती गरज जी आहे ती ओळखणं फार अवघड आहे. कारण गरज काय कोणालाही दिसू शकते. आता मला मी जर उद्या ठरवलं की मला 20 लाखाची गाडी घ्यायची, तर अडचण येईल का नाही मला? उदाहरणार्थ मग मी जर 4 लोकांना म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल का नाही महाराजांना काय झाली गरज आहे, मग तुम्ही दान कराल का नाही मला? ही गरज उपयोगाची नाही. हे काय झालं? हे काय झालं? हा प्रकार काय झाला? हा प्रकार काय झाला? ही गरज झाली महाराजांची. असल्या उद्योगांसाठी, असल्या गोष्टींसाठी महाराजाला सुद्धा दान करू नका, कारण ती गरज नाहीये. ते सत्पात्र होत नाही. मग त्याच्या ऐशोआरामासाठी जर तुम्ही व्यवस्था करत असाल ते सत्पात्र नाहीये. म्हणजे त्याने मागितलं म्हणून दिलं. एखाद्याला द्यायचा असेल तो त्याचा भाग असतो. म्हणजे एखादा साधक असेल, एकाला महाराजांविषयी खूपच कळवळा असेल किंवा त्यांना वाटलं की महाराजांनी आपण एकदम नीट राहावं, ऐशोआरामात राहावं, नीट जागावं असं त्याला वाटत असेल, त्यांनी त्याला गाडी दान दिली समजा, तो त्याचा भाग असतो. पण महाराजांनी गाडी जर मागितली तर ते तिथं काहीतरी गडबड होत, मग तो महाराज डुबण्याची शक्यता असते. अर्थात तो सिद्ध दशेवर असेल आणि तो त्याच्या परे असेल आणि त्यांनी त्याला मागितली, त्याच्या उद्धारासाठी मागितलं, तो भाग अजून निराळा होऊन जातो त्याच्यामध्ये. म्हणून सांगितलं सत्पात्र ओळखणे फार कठीण आहे. पण साधारण भूमिकेमध्ये ज्याला गरज असते त्यालाच काय करावं? दान करावं. आणि गरज ओळखणं अवघड असतं. आणि दान करताना पुन्हा या हाताने दिलं की या हाताला कळलं नाही पाहिजे. अन्नाचा अभिमान घालण्यासाठी अन्नदान करा, दानाचा अभिमान घालवण्यासाठी नाही. कशाचा? धनाचा अभिमान घालवण्यासाठी धनदान करा, संपत्तीचं दान करा. काही डोकं नाही चाललं तर सरळ मंदिराच्या पेटीत टाकून द्या. डोकंच नाही चाललं तर काय, याला द्यावं का त्याला द्यावं, मंदिराच्या पेटीत टाका. आता मंदिराच्या पेटीत टाकल्यानंतरही लोक घरी आले विचार करतात, ही लोक काय करतील नक्की त्या पैशाच. मला लोक म्हणतात, अहो ते महाराज पेटीत पैसे टाकले तेवढे, पण आता मला प्रश्न पडलाय की ते संस्थान काय करेल त्या पैशाचं.
म्हटलं तुला टाकायला कुठे सांगितली होती? तुला हा प्रश्नच नसता आला. तुला जर हा प्रश्नच निर्माण करायचा नव्हता तर तू टाकलं कशाला तिथे, नाही का? मंदिराच्या पेटी टाकल्यानंतर मंदिर संस्थान काय करीन हे विचार करून तू दान करत असलं, तू दान कुठलं करतो? तुझा व्यवहार आहे तो, नाही का? दान म्हणजे काय? दान म्हणजे एकदा दिलं की विषय संपला, हे हाताचं त्या हाताला कळू नये. तर अन्न, धन आणि मान, मान जो आहे, मान हा दुसऱ्याला द्यायला शिका, आहे की नाही? आणि स्वतःला कधी मान घेऊ नका. दुसऱ्याला मान देता येणं फार अवघड गोष्ट, फार म्हणजे अतिशय अवघड गोष्ट आहे सगळ्यांसाठीच. म्हणजे आपल्याला मान न घेता आपली मान हानी झाली तरी चालेल, पण दुसऱ्याला मान देणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते, व्यवहारातही परमार्थातही. काय असते? फार अवघड गोष्ट असते. लोक मान देतील दुसऱ्याला, पण स्वतःला पाहायला मिळालं तर विचार करत. स्वतःला मिळो अथवा न मिळो, दुसऱ्याला मान देता येणं ही फार अवघड गोष्ट आहे. पण तिथे सुद्धा जर आपण मान देऊ शकलो दुसऱ्याला मान देणं हे मानाचं दान केल्यासारखंच आहे ना. दुसऱ्याला मान देणं हे काय? पण आता ज्याला अन्न, धन आणि मान यामध्ये अशा प्रकारे अभिमान घालवण्यासाठी काहीतरी प्रक्रिया करता येईल, तो पुढे देहाभिमानाकडे जातो. देहाभिमानाकडे जातो म्हणजे देहाभिमान घालवण्याच्या प्रक्रियेकडे जाऊ शकतो. तर अन्न, धन, मान हा एक माहितीसाठी म्हणून थोडासा मी खुलासा केला. वास्तविक हे काही संपूर्ण ज्ञान नाहीये किंवा हा संपूर्ण विषय नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवानुसार, तुमच्या गरजेनुसार प्रत्येकाचा विषय बदलू शकतो. कारण हे सगळ्यांना समान असेल असं नाही, जे यांच्यासाठी ते त्यांच्यासाठी असेल असं म्हणता येत नाही. तर प्रत्येकासाठी ह्या तिन्ही ठिकाणी प्रक्रिया वेगवेगळी होऊ शकते. म्हणजे जेवढे लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या प्रक्रिया वेगळ्या असू शकतात. हेतू एकच असावा. आपला हेतू एकच आहे. हेतू काय? हेतू या दानातून आपल्याला अभिमान आपला नष्ट करता यावा आणि भगवंताच्या दिशेने जाता यावं, हा आपला हेतू आहे. तर ह्या तिघांमधून आपण जर प्रयत्नपूर्वक बाहेर पडलो लवकरात लवकर, तर आपल्याला पुढे देहाभिमान घालवण्याचा प्रश्न येतो. स्थूल देह हा जो आहे, हा देह, या देहाचा अभिमान घालवण्याच्या आधी या शरीराच्या बाहेर पडलेले अनेक जे आपण आपले समजतो असे देह असतात. उदाहरणार्थ देहाभिमानामध्ये स्थूल देह आहे, पण ह्या स्थूल देहापेक्षाही आपण ज्यांना आपलं समजतो असे स्थूल देह आहेत. उदाहरणार्थ नवरा, बायको, मुलं इत्यादी इत्यादी असे अनेक स्थूल पदार्थ असतात. घर इत्यादी अनेक पदार्थ असतात. तर हे जे स्थूल भाग आहेत, स्थूल पदार्थ आहेत, यांच्याविषयी आपला एक अभिमान असतो. आता यांची काही आपण गॅरंटी नाही देऊ शकत. आपण विचार जर केला तर यांची काही गॅरंटी देता येऊ शकत, पण आपण त्याच्यातही प्रक्रिया करू शकतो. पण कमीत कमी आपला जो स्थूल देह, याचा उपयोग काय करावा हे आपल्याला कळलं पाहिजे. याचा अभिमान जर नष्ट करायचा असेल तर याचा उपयोग काय करावा हे कळलं पाहिजे. याला अभिमान केव्हा असतो? हे जेव्हा धडधाकट असतं, धष्टपुष्ट असतं, तेव्हा याला खूप अभिमान असतो. शरीर जेव्हा निरोगी आणि सशक्त आहे तेव्हा शरीराला खूप अभिमान असतो, म्हणजे या शरीराचा खूप अभिमान असतो. त्यामुळे याला जसं उतार वय लागतं, म्हातारा मनुष्य होत राहतो, तसं त्याचा अभिमान देहाचा कमी होत जातो. अपमत कमी होतं. त्यामुळे ह्या काय झालं की साधारण गोष्ट झाली. पण शरीर सशक्त असतानाच किंवा शरीर निरोगी असतानाच देहाचा अभिमान नसावा, यासाठी या देहाचा उपयोग आपण अशा कशासाठी तरी केला पाहिजे की जेणेकरून या देहाचा अभिमान कमी होत जाईल. याच्यासाठी काय करायला पाहिजे? याच्यासाठी आपण सत्संग किंवा आश्रम किंवा भगवत प्राप्तीच्या दिशेने जाणारे कुठलेही पर्याय असतील त्यासाठी हे शरीर झिजवलं पाहिजे. या शरीराचा उपयोग आपण जर अशा काही कार्यांसाठी केला तर आपोआप देहाचा अभिमान कमी होत जातो. म्हणजे मंदिरात झाडून घ्यावं. काय करावं? तुम्ही जर समजा आळंदीला गेले, आळंदीत जाऊन मंदिरात दर्शन घेतलं आणि घरी निघून आले, तर तुमचा एवढा अभिमान जाणार नाही जेवढा तुम्ही आळंदीत गेले आणि मंदिरात झाडून घेतलं आणि मग दर्शन घेऊन घरी आले. यात फरक आहे. आता झाडून घेता येणं शक्य नाही, समजा एखादं झाडून घेणं शक्य नसेल तर जवळपास पडलेले सगळे कागदाचे तुकडे, फुलं, सडकी फुलं उचलून सगळी व्यवस्थित एका ठिकाणी नेऊन टाकली. उदाहरण सांगतो मी तुम्हाला काही. आता ह्याच्यामध्ये काय शरीर वापरावं लागतं ना, तर हे शक्य आहे का? नाही शक्य आहे. अशक्य आहे का? काहीच अशक्य. पण करतं का आपण? आपण किती लोक करतो? नाही करत नाही आपण. बरं, वारकरी किती आहेत? वारकऱ्यांची संख्या मोजली तर कमीत कमी एकादशीला आळंदीमध्ये
50,000 लोक येत असतील अंदाजे. 50,000 लोकांनी प्रत्येकाने जर त्या इंद्रायणी मधला पावशर कचरा बाजूला काढला, किती पावशर, काय होईल त्या इंद्रायणीचं? होईल काय इंद्रायणीचं? तिला लाज वाटायला लागेल ना, हे काय झालं आपलं, स्वच्छ होऊन गेले आपण, असं वाटायला लागेल तिला. पण असं करेल का कोण? हे फक्त कुठलं तरी 2-4 मंडळ असतात, त्यांनी आपलं ठरवलं असतं या बरं का, तर तेवढे गोळा होतात आणि तेवढे लोक साफसफाई करतात. बाकी म्हणतात साफसफाई करता का, घ्या अजून कचरा खरं साफ. आमचं एक नातेवाईक आहे, त्यांच्या घरी मी गेलो, नाव नाही सांगत, पत्ता नाही सांगत, लहान असताना मी त्यांच्या घरी गेलो. मग त्यांनी काय केलं की काहीतरी बस, आम्ही कुठेतरी बसने गेलो, आमच्याकडे तिकीट होतं, त्याच्याकडे तिकीट काढलं आणि असं टाकून दिलं हॉलमध्ये. त्याला म्हणतो अरे इथं कशाला टाकलं ते? तर म्हटलं हे घरच्यांना काय काम आहे मग? म्हणजे घरचे बाकीची लोक, त्याच्या बहिणी किंवा आई, ही लोक काय करणार म्हणजे मग? त्यांना झाडायला पण चान्स द्यायला पाहिजे. तसे काही लोक आहे आळंदीमध्ये, हे जे येतात ना संघटना वेगळ्या आहेत ना, आपले मामा पण जातात एका संघटनेत, तर त्या संघटनेला काम नको आहे काय? मग वारकऱ्यांनीच जर साफसफाई केली तर मग संघटना काय करेल? म्हणून वारकरी कोणीही साफसफाई करीत, कारण झिजल ना अंग त्यांचं. गटाराचं पाणी पितील ते, म्हणजे ते अशुद्ध पाणी पितील ते, अर्थात तीर्थ आहे ते, पण दुसरं भूमिका पण ते सांगणं गरजेचं आहे. पण काय करणार नाही? साफसफाई करणार नाही. आणि केली तर भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. शरीर जे आहे, हे शरीर जर वारकऱ्याने, प्रत्येक वारकऱ्याने फक्त ह्या सेवेसाठी जर वापरलं, एवढी जरी सेवा केली, तर आळंदी पंढरी मध्ये कुठल्याही इतर संस्था येऊन साफसफाई करायची गरज नाही पडणार. गरजच नाही पडणार, आपोआपच अजिबात गरज नाही कोणाची. पण हे सगळे शक्य होणार नाही. असो, तर शरीर जे आहे, हे शरीर कुठल्या प्रक्रियेमध्ये टाकलं तर काय होतं? त्याचा अभिमान कमी होतो. सेवा. काय? सेवा. आता हा सेवेचा एक प्रकार सांगितला मी तुम्हाला. सेवेचा काय? हा एक प्रकार आहे. असे सेवेचे अनेक प्रकार असू शकतात. आता ही जी सेवा आहे ती स्थूल रूपाने आपल्याला सगळ्यांना करता येणं शक्य असू शकते, पण हीच करता येईल असं नाही. दुसऱ्या पण अनेक प्रकारची सेवा असू शकतात. तर स्थूल देह जेव्हा सेवेसाठी आपण झिजवतो, तेव्हा आपोआपच स्थूल देहाचा अभिमान नष्ट होतो. पण ही सेवा करता असताना मी सेवा करतोय, मी झाडून घेतलं, मी असं केलं, मी तसं केलं, असं केलं काय झालं? पुन्हा त्याचा उपयोग होत नाही. कारण स्थूल देहापेक्षा आतमध्ये जे सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, हे जे आतमधले आहेत, हे काय करतात? या स्थूल देहापेक्षा त्यांना जास्त अहंकार, अभिमान असतो. म्हणून म्हातारा जरी मनुष्य झाला, म्हणजे त्याचं शरीर एकदमच फार थकलेलं असलं तरी त्याच्यामध्ये फार जोर असतो अंगात. म्हाताऱ्यांमध्ये कमी जोर असतो, असतो का नाही? म्हणजे त्यांना उठता पण येणार नाही, चालता पण येणार नाही, पण त्यांना असं वाटतं 2 पैलवानांना चितपट करील आपण, असं विनाकारण वाटतं त्यांना. काही तशी गरज नाही किंवा शक्यता पण नाही तशी, पण त्यांना वाटतं तसं. काय वाटतं? कारण त्याचं मन जे आतमध्ये जे आहे ते काय करतं? तर तो अहंकार जो आहे तो जर असेल तर मग स्थूल शरीराने अशी सेवा करूनही उपयोग होत नाही. तर सूक्ष्म देहाने सुद्धा आपल्याला हा भाव बदलावा लागतो. हा भाव जर आपण बदलला तर सूक्ष्म देहाचा सुद्धा अभिमान नष्ट होतो. स्थूल देह, सूक्ष्म देह इत्यादींचा अभिमान नष्ट करायचा असेल तर सेवा हे सगळ्यात उत्कृष्ट आहे. सेवा अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते, खूप वेगवेगळ्या प्रकारे सेवा करता येते. पण सेवा करण्यासाठी अशांची सेवा करा की जे भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालेले आहेत. तो साधक असला तरी चालतो, पण आपल्याला ठाम निश्चय पाहिजे की हा खरंच कुठल्या दिशेने निघालाय? भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालेला आहे. मग त्याची सेवा केली तरी चालते. महाराजांची सेवा करायचा असा विषय नाहीये, कोणाची सेवा केली तरी चालते. तो जर भगवत प्राप्तीच्या दिशेने निघाल्याचा तुमचा ठाम निश्चय असेल की हा नक्कीच त्याच दिशेने निघाला, तर त्याची सेवा केली तरी काय हरकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की वारकऱ्यांची खूप लोक सेवा करताना आपण पाहतो. पण ह्या वारकऱ्यांची आपण जे सेवा करतो सगळ्या, तर ते सगळेच काही भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालेले असं म्हणता येत नाही. पण त्यातल्या त्यात आपल्याला सांगता येत नाही की कुठला वारकरी भगवत प्राप्तीच्या दिशेने निघालाय म्हणून सगळ्यांची आपण सेवा करतो, असं साधारणपणे आपण करतो. तर उत्कृष्ट काय आहे? सेवा कोणाची करावी? स्थूल देहाने, सूक्ष्म देहाने, जीवाने सेवा कोणाची करावी? जे भगवत प्राप्तीच्या दिशेने निघाले असतील अशांची करावी, किंवा भगवत प्राप्तीच्या दिशेने जाणाऱ्या कुठल्याही पदार्थांची आपण सेवा करावी. उदाहरणार्थ
पंढरपुरामध्ये जो विठोबा आहे किंवा विठोबाची जी मूर्ती आहे त्याची आपण सेवा करावी की नाही करावी का? त्याचं कारण असं आहे की ते जे प्रतिकात्मक विठ्ठल आहे म्हणजे विठोबा जो आहे तो जो आहे त्याच्याकडे बघून अनेक लोक भगवंताच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते सुद्धा आपल्याला फायद्याचं आहे, आपल्याला त्याचा काही तोटा नाही. आळंदीला असलेला समाधीचा जो दगड आहे तो सुद्धा आपल्यासाठी काय वास्तविक काय आहे तिथे काही नाही असं दिसतं बरं काही नाही, पण तो दगड सुद्धा आपल्यासाठी काय उपकारक आहे का? कारण की त्याच्याकडे बघून अनेक लोक भगवंताच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. आळंदीचा जो मंदिर आहे तो परिसर आहे त्या ठिकाणी येणारे अनेक लोक त्या भावनेने येतात, म्हणून तो परिसर सुद्धा आपल्यासाठी काय महत्वाचा आहे. म्हणून तो परिसर नीट ठेवणं, स्वच्छ करणं, नीटनेटका ठेवणं इत्यादी आपण प्रयत्न करणं. दुसऱ्याला शिकू शकणार नाही कदाचित, आपण सांगू शकतो आपण, पण विनाकारण बळच कोणाला सांगायला गेलं तर मार खाल. मी आता तुम्हाला सांगतोय कारण मला पक्क माहिती तुम्ही काही बोलणार नाही. तुम्ही आळंदीत जाऊन जर चुकून म्हटले का थुकला इथं, का हे केलं, का ते केलं, तर तुम्हाला मार खावा लागू शकतो. ते काही गॅरंटी नाही, म्हणून ते आपण काही करू शकत नाही. आपल्याला जेवढं करता येतं ते शक्य आपण ते करू शकतो, बरोबर का नाही? तर सेवा जी आहे ती सेवा आपण स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर याने म्हणजे जीवाने करू शकतो. आणि ही क्रमाने उत्कृष्ट जर होत गेली तर सर्वात उत्कृष्ट सेवा काय असते? जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंटा, तो ओळगोनी सुभटा स्वाधीन कर, तरी तनु मनु जीवे या चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे या हाताने केलेलं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. उत्कृष्ट काय आहे ठिकाण सेवेचा? जे ज्ञानाचा कुरठा, ज्याच्याकडे भगवंताचं ज्ञान आहे, जो भगवत ज्ञानाने संपन्न आहे, अशा महात्म्याची जर आपण सेवा केली तर आपल्याला तो सर्वोत्कृष्ट फायदा होतो. पण त्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत? पुढे अटी घातलेल्या आहेत. काय? अगर्वता करावे, काय? दास्य सकळ. असं जर केलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. पण त्यासाठी अगर्वता हा शब्द आहे. गर्व आला की सगळं फुल होतं. म्हणजे पाक बनवण्यासाठी तासन तास घालावे लागतात, पण त्याच्यात जर पालीने थोडीशी विष टाकलं तर ते सगळं क्षणात नष्ट होतं. त्याप्रमाणे कितीही सेवा जरी एखाद्याने 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष जरी केली, पण त्यानंतर जो थोडा जरी त्याला गर्व आला सगळं, मग पुढे करण्यापेक्षा आताच तयारी ठेवावी की गर्वता नाही, अगर्वता करणे आहे. आणि हा जर आपण भाव पक्का बांधून घेतला आपल्या अंगामध्ये तर तो गर्व येणार नाही. आणि मी सांगितलेल्या क्रमाने जर तुम्ही गेलात तर तो गर्व येऊ शकत नाही. हा क्रम जर तुम्ही पाळला तर येणार नाही. हा क्रम नाही पाळला तर तेवढा तुम्हाला त्रास होणार. तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर म्हणजे जीव याने आपण काय करावी? सेवा करावी. सेवा केल्याने, सेवा हा दारवंटा, दारवंटा म्हणजे दरवाजा, जिथून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येऊ शकतो. या विज्ञानासाठी आपल्याला काय पाहिजे? सेवा हा दारवंटा आहे. तसं जर आपण केलं तर त्या परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी आपल्याला काय होणार आहे? मदत होणार आहे. परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी काय होईल? मदत होणार. कारण ज्ञान जे आहे हे ज्ञान फार मोठी गोष्ट नाहीये. ज्ञान जे आहे ते तुम्हाला पुस्तकात वाचता येईल. ज्ञान तुम्ही चिंतन ऐकले की तुम्हाला ऐकायला येईल. तुम्ही ऐकू शकता आणि वाचू शकता, बरोबर का? बुद्धी तल्लक असेल तर लक्षात ठेवू शकता. पण विज्ञान होईल का? विज्ञान होणार नाही. मग विज्ञानासाठी काय पाहिजे? सेवा पाहिजे, लीनता पाहिजे. ज्ञान प्राप्ती लागी व्हावे लागे नीच, म्हणवी जो उच्च सिद्ध न होवे. अहंता समूळ करावा की त्याग. अहंता काय करावा? समूळ करावा की त्याग. जर अहंता आपण नष्ट केली, त्याचा त्याग केला तर हे शक्य आहे. म्हणून परमार्थ करीत असताना फक्त श्रवणाने काही होत नाही. फक्त श्रवणाने मुक्ती होते असं आपण जरी म्हणत असलो तरी श्रवण फलीभूत होण्यासाठी आपल्याला काय करायला लागते? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्यांची सेवा करणं हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. सर्वोत्कृष्ट उपाय तो. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इतर अनेक साधन आहेत. कारण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्यापर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणं आणि ती अगर्वता दास्य करणं, इथपर्यंत पोहोचणं हे अत्यंत उत्कृष्ट अधिकाऱ्याचं साधन असू शकतं. उत्कृष्ट अधिकारी तिथे पोहोचू शकतो. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काही साधनच नाही असं थोडंच आहे. म्हणून आपल्यासाठी वारी करणारा वारकरी सुद्धा श्रेष्ठच आहे आणि मंदिरात जाऊन झाडून घेणारा वारकरी सुद्धा श्रेष्ठ आहे. पण तो वारकरी तसा पाहिजे. म्हणून वारी करो का भजन करो, त्याचे हेतू जर तुम्ही अशा पद्धतीने पाहिले किंवा अशा पद्धतीने त्याला करता आलं तर तो नक्कीच भगवंतापर्यंत आज नाही तर उद्या पोहोचू शकतो.
तर परमात्म्याचं विज्ञान हे देहाभिमाने गलिते या मार्गाने होऊ शकतं. देहाभिमान गलित करण्यासाठी, तो घालवण्यासाठी सेवा हा आपल्याला सर्वात उत्कृष्ट उपाय आहे. सेवेने आपला ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामधला जो काही अडथळा आहे तो दूर होऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण श्रवण करतो, जेव्हा आपण शास्त्रग्रंथ अभ्यास करतो, त्याच वेळेस त्याच्यापेक्षा 10 पट सेवा जर केली, म्हणजे 10 पट जास्त सेवा करायची. किती करायचं? प्रमाण काहीतरी माहित पाहिजे म्हणून सांगू. ज्ञान जर आपण 1% ऐकलं तर सेवा किती टक्के करायला पाहिजे? 10% करायला पाहिजे. 10 पट जास्त आपण काय करायचं? सेवा करायची. तर आपल्याला त्याचा अहंकार येणार नाही. आपल्याकडे अडचण काय असते? 10% ज्ञान ऐकतो, 0.1% सेवा करतो, आणि ती पण गर्वता धरून करतो. म्हणजे किती अवघड आहे. म्हणजे ऐकतो 100%, सेवा करतो 1%, आणि त्याच्यातही काय करतो? गर्व धरतो. आम्ही 5,000 दिले, आम्ही 1,000 दिले, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही हे केलं, आम्ही तमकं केलं. हे त्याच्या आतमध्ये बराच दिवस राहतं. अशी परिस्थिती. काही काही लोकांना तर आश्रम 99 मध्ये बांधला, 99-2000 कधी बांधला, त्यावेळेस किती पैसे दिले हे पण लक्षात आहे. ते मला सांगतात, महाराज त्यावेळेस आम्ही 1,000 रुपये दिले होते, 2,000 रुपये दिले होते. त्यावेळेस अजून लक्षात ठेवलं त्यांनी. आता तो नियती आणि काळ पण विसरून गेला असेल हे, पण यांच्या लक्षात येत. अशी परिस्थिती. पण किती बाबांकडून ज्ञान ऐकलं हे लक्षात आहे का? ते लक्षात ठेवलंय का? त्याच्या एका शब्दाची किंमत किती आहे हे लक्षात ठेवलंय का? ते लक्षात नाही. अशी लोकांची परिस्थिती. आता माझ्यासारखा तर महाराज जो आहे तो खूप बडबड करतो. बाबांची अशी परिस्थिती होती, सगळ्यांना माहिती आहे. बाबा जास्त काही बोलत नव्हते. ठीक आहे, मी जरा जास्तच विस्कुट करतोय है ना, मी जरा जास्त विस्कुट करून सांग. बाबांचं तसं ते शब्द मोठके गुरुमुखे उदयच असे एवढंच. त्यामुळे त्याच्या शब्दाला जास्त किंमत आहे ना. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण काय प्रमाण ठेवलं पाहिजे. ज्ञान जर आपण 100% घेतलं तर सेवा किती पाहिजे? त्याच्या प्रमाणे 10% त्याच्या पुढे वाढवा. कमीत कमी 10% वाढले पाहिजे. पण आपलं होतंय उलट, 100% ज्ञान, 1% सेवा, आणि त्याच्यातही गर्व. मग ते फलीभूत होत नाही. ते काय होत नाही? फलीभूत होत नाही. तुम्हाला फलीभूत व्हावं असं वाटत असेल तर काय करा? ह्या हाताचं ह्या हाताला कळून देऊ नका. अगर्वता हे जर केलं तर आपल्याला नक्की त्याच्या पुढे प्रवेश करता येऊ शकतो. विज्ञानाकडे आपल्याला प्रवेश करू शकतो, प्रवेश मिळू शकतो. विज्ञान कशाचं? परमात्म्याचं विज्ञान. तर शरीरामध्ये हा अभिमान कुठे राहतो? कोणाला हा अभिमान असतो? हा अभिमान असतो जीवाला. कोणाला असतो? जीवाला. हा कोण धरतो अभिमान? हा सगळ्या ठिकाणचा अभिमान कोण खरं धरत असतो? तो जीव जो आहे तो खरा ते अभिमान धरीत असतो. तोंड फक्त त्या जीवाचा साथीदार आहे. तोंड, आपण तोंडाने जी बडबड करतो, वास्तविक तोंड काही अभिमान धरीत नाही किंवा न धरण्याची प्रक्रिया करत नाही. तो जीव जो आहे तो खरं तर अहंकार किंवा अभिमान धरीत असतो. तोंड, हात, पाय हे सगळे त्याचे काय आहेत? फक्त सहकारी आहेत. यांना त्याने कामाला लावलेलं आहे. कोणी? जीवाने. म्हणजे जीव जो आहे ह्या जीवाने हा अहंकार नष्ट केला पाहिजे. तो अहंकार कोणाच्या ठिकाणी आहे? जीवाच्या ठिकाणी. आणि स्थूल देहामधला, सूक्ष्म देहामधला कुठलाही भाग त्याचे काय आहेत? सहकारी आहेत. डोळा हा कोणाचा सहकारी आहे? जीवाचा सहकारी आहे. डोळा हा कोणाचा सहकारी आहे? तोंड हा कोणाचा सहकारी आहे? जीवाचा सहकारी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कोणाचे सहकारी आहेत? त्या जीवाचे सहकारी. म्हणजे प्रमुख कोण आहे? खरा जीव आहे. म्हणून या जीवाने तो अहंकार नष्ट करायला पाहिजे. आणि त्या जीवाचा तो अहम नष्ट झाला आहे हे तोंडाने, डोळ्याने नाही कळलं तरी, नाही तर तोंडाने म्हणायला काय कोणी काय म्हणू शकतो. म्हणून तोंडाने काय म्हणतो हे महत्वाचं नाही. म्हणजे सहकारी काय बोलतो हे महत्वाचं नाही, जीव काय म्हणतो हे महत्वाचं जास्त. म्हणजे जीवाने तो अहंकार नष्ट केला, जीवाने तो अभिमान नष्ट केला, तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीराचं काही सहकार्यांचं कसंही दिसू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. सहकार्यांवरून मालकाची एकदम परीक्षा किंवा पडताळणी करता येणं शक्य नाही. म्हणजे प्रजेवरून राजा
कसा राहतो हे नक्की सांगता येणं शक्य नाही. कारण गावामध्ये आपण गेलो आणि एखाद्या झोपडीमधल्या माणसाच्या कडे जेवण केलं, मग त्याच्यावरून आपण सांगू शकत नाही की त्या देशाचा राजा तसंच जेवतो म्हणून. असं सांगता येईल का? किंवा तसंच राहतो असं सांगता येईल का? सांगता येणार नाही. म्हणजे प्रजेवरून, सहकार्यांवरून त्याच्या राजाची कल्पना करता येत नाही. तसं तोंड काय बोलतं याच्यावरून मनात काय हे सांगता येत नाही. कारण तोंडाचा राजा मन आहे, म्हणून तोंडाने कोण काय बोलतं याच्यावरून काय सांगता येणार नाहीये. आतल्या मनाची स्थिती सांगता येणार नाही. आणि तोंडाने जर म्हटलं या बरं आमच्या घरी असं म्हटलं एखादा, तरी असं समजावं का आपण लगेच जायचंय? लोक म्हणतात हो अहो राहा की अजून 2 दिवस, असं म्हटलं की मग राहावं का 10 दिवस अजून? तर म्हणतात, त्याचं म्हणायचं काम असतं. म्हणजे तोंडाने बोलणं वेगळं असतं, खरं वेगळं असतं. बरं, पाहुणा जर तुमच्या घरी आला, तुम्ही म्हणता का नाही राहा? म्हणता का नाही निघा? तुम्ही नाही असं व्यवहारात थोडी चालतं. नाही, खरं सांगा, तुम्ही पाहुणा आला तर काय म्हणता? राहा अजून 2 दिवस. आणि तो खरंच राहिला तर? खरंच राहिला तर आदळापट सुरू होईल का नाही घरामध्ये? मग सांगण्याचा मुद्दा काय, तुम्ही करा का नका करू हा भाग नाही, तो व्यवहाराचा भाग. एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर तोंडाने आपण जे बोलतो तेच मनात असतं असं लोक मला बरेचसे म्हणतात, महाराज या की आमच्याकडे. मी म्हणतो खरंच आलं तर बघ बरं काय होईल. म्हणजे मनात म्हणतो की काही लोकांना माहित आहे महाराज काय आपल्याकडे येऊ शकत नाही, ते इतके बिझी आहेत, त्यांच्या मागे एवढे उद्योग आहेत, त्यामुळे ते काही येणार नाहीत. त्यामुळे आपण मना बिंदास या महाराज, मी आलो तर तुमचं सगळं उलट पलट करून टाकेन. मग मला बोलवायचं असेल जरा विचार करून बोलवा. काही लोक म्हणतात काय तुम्हाला बोलवलं आलंच नाही, आलो तर मग तुमचं सगळं बदलून टाकेन. मग चालेल का? चालेल का? मग नाही चालणार. त्यामुळे बोलवायच्या आधी विचार करावा लागतो है ना. तोंडाने आणि आतमध्ये फरक. तोंड आणि मन ह्याच्यामध्ये संबंध काय? मन हे राजासारखं आहे, तोंड हे प्रजेसारखं आहे. आता त्या मनाच्या आतमध्ये जीव आहे. तो जीव काय आहे खरा? तो जीव खरा राजासारखा आहे. मन आणि तोंड हे काय आहे? प्रजेसारखं. म्हणून तुमच्या बुद्धीला काय वाटतं, मनाला काय वाटतं, तोंडाने तुम्ही काय बोलता, यापेक्षा जीवाची स्थिती काय आहे हा महत्वाचा विषय. विषय काय? जीवाची स्थिती काय? जीव खरंच अभिमान रहित आहे का? मन बुद्धी तुमचा अहंकार रहित झाल्यासारखं वाटेल, तो भ्रम असतो. कारण मन काय? मन कसं असतं? वारा कसा असतो? वाऱ्याची गती स्थिती सांगता येते का? नाही सांगता येत. वारा कधी उच्च दाबाचा कधी कमी दाबाचा तयार होईल सांगता येतं का? कोणालाच सांगता येत नाही जगामध्ये. मग त्यासारखंच ते मन आहे. त्यामुळे मन कधी अस्थिर, कधी अशांत, कधी स्थिर, कधी चांगलं कधी वाईट सांगता येईल का कोणाला? काही सांगता येत. त्यामुळे ते मनावर आपण परीक्षा नाही करू शकत, मनावरून पडताळी नाही करू शकत. कारण मन हे सदैव चंचल आहे. राहट आहे वायात पडे तर लक्केत ठोकडे. त्यामुळे ह्या मनावरून कधीही जीवाची स्थिती परीक्षा करता येणं शक्य नाहीये. पण आपण काय करतो? आपल्या मनावरून, आपल्या बुद्धीवरून आपली स्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं तोंड किंवा आपल्या तोंडावरून, म्हणजे आपण जे बोलतो ह्या बडबडीवरून जग आपली ओळख करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी एवढी बडबड करतोय, फार छान छान बोलतोय असं तुम्हाला वाटलं, मग लगेच तुम्ही असं समजता महाराज फार मोठे. असं असतं काय? असं नाहीये. मी चांगली बडबड करतो म्हणून मी महाराज नाही. महाराजांची स्थिती चांगल्या बडबडीवरून किंवा याच्यावरून ठरत नसते. लक्षात. नाही तर दुर्वास ऋषी तर शाप द्यायचे, शिवे द्यायचे, त्याच्यावर मग ते काही दुर्वास ऋषी ठरत नाहीत का? तसं काही त्याचा संबंध नाही. तोंडाने काय बोलतो हा महत्वाचा विषय नाही. त्याची बुद्धी किती तल्लक आहे, किती उत्कृष्ट आहे, याच्यावरून तो काही मोठा महाराज ठरत नाही. कारण माझी बुद्धी जर एकदम शार्प असेल, म्हणजे तेजोमय असेल, तर माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असणाऱ्या किंवा माहिती असणाऱ्या माणसापेक्षा मी उत्कृष्ट बोलू शकतो. बरोबर का नाही? आमच्याकडे शिक्षक वर्गामध्ये ही फार मोठी अडचण येते. एखादा मोठ्या IIT किंवा ISC बँगलोर इकडून मोठा PhD करून आलेला असतो आणि त्याला वर्गात नेलं तर पोरं वैतागतात, त्याला कुठून आणला ह्याला. पण त्याच्याकडे जे ज्ञानाचा साठा असतो तो प्रचंड असतो. आणि दुसरा कुठल्या तरी एखाद्या खेडेगावातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करून येतो आणि तो मास्तर म्हणून नोकरीला लागतो आणि तो असला भारी शिकवतो, पोरं म्हणतात ह्याच्याशिवाय काही शिकवणारा कोणीच नको आपल्याला, हाच पाहिजे. मग आम्ही विचार करतोय हा आणि हा फरक काय आहे? हा नुसता काय आहे?
बडबडतोय, ह्याच्या आतमध्ये काही नाहीये, तसं पण असू शकतं. म्हणजे त्याची बुद्धी, त्याची स्किल म्हणतात त्याला शिकवण्याची जी तरा आहे, ते जे आहे ते चांगलं असेल की समोरच्याला वाटतं अशानच आहे. म्हणून महाराज किती उत्कृष्ट गातो आणि किती उत्कृष्ट फोड करतो अभंगाची किंवा ओवीची, ह्याच्यावरून तो महाराज आहे असं ठरत नसतं. म्हणून मी किती चांगलं सांगतो, किती चांगलं बोलतो, याच्यावरून मी महाराज आहे असं ठरवू नका. असं ठरत नसतं कधीच. कारण महाराज जी आहे ना, ही स्थिती जीवावर अवलंबून. कशावर आहे? जीवाची स्थिती काय, जीव जो आहे तो भगवत प्राप्ती केलेला आहे की नाही, याच्यावरून आपल्याला तो महाराज आहे की नाही ठरणार. हे जसं महाराजांना लागू तसं आपल्याला पण आहे. म्हणजे आपल्याला लक्ष केंद्रित कशावर करावं लागणार आहे? जीवावर केंद्रित करावं लागणार आहे. म्हणून तुमची मन, बुद्धी, अहंकार, चित्त इत्यादी सूक्ष्म देह किंवा स्थूल देहाचं तोंड, पाय, हात काय करतात ह्याच्यावरून तुम्ही परमार्थ करताय असं गैरसमज करून घेऊ नका. आणि माझ्यासारखा महाराज तसं करीतही नाही. तुम्ही रोज सकाळी उठून आरती करताय देवाची, देव खंगाळताय, म्हणजे काय परमार्थ करतोय हे आजूबाजूची लोक समजतात. त्यांना वाटतं हे परमार्थ करणार आहेत, आम्ही समजत नाही. लक्षात. त्यामुळे विनाकारण महाराज आल्यानंतर आरती करण्याचं ढोंग करू नका. काय काय म्हणजे आम्ही रोजच करतो, नाही, रोजही करू नका, ढोंग करू नका. खरं करत असेल चालेल आहे ना. म्हणून ग्रंथ उलगडून बसला म्हणजे त्याचा अर्थ तो काय जीव त्याचा तो ज्ञानेश्वरी वाचतोय असं होतं का? त्याचे डोळे ज्ञानेश्वरी वाचतात, मन बुद्धी ज्ञानेश्वरी वाचते, जीव वाचत नाही. जीव बायका पोरात गुंतलेला असतो. ज्ञानेश्वरी अख्खी वाचतो पण जीव कुठं गुंतलाय? जीव कुठं गुंतलेला राहतो? ज्ञानेश्वरीत. वाचते क्षणी तरी गुंततो का? इतर वेळेस जाऊ देत. कमीत कमी ज्ञानेश्वरी वाचताना तरी ज्ञानेश्वरीत जीव गुंतावा, एवढा तरी अधिकार यायला पाहिजे. नाही समजा नंतर जाऊ दे है ना. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचताना तरी तेवढ्या वेळापुरता तरी जीव कुठं गुंतावा? ज्ञानेश्वरीतल्या ओव्यात गुंतावा. पण तसं होत नाही. चुकून जर बायकोने आवाज टाकला तर ज्ञानेश्वरी बंदच करावी लागते. काही काही लोक तर सांगतात बाबा ते पहिलं ते भागावं लागते सगळं. महाराज हे सगळं आधी हे भागावं लागतं नीटनेटकं, मग वेळ मिळाला तर ज्ञानेश्वरी वाचावी लागते. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही मिळतो. आम्ही वाचतो. मग काही लोक म्हणतात वाचतो. कधी वाचतो? सगळं नीटनेटकं केलं वाचतो. नाही, आधी तू ज्ञानेश्वरी वाच मग सगळं नीटनेटकं कर. असं करील का? उलट करील का? नाही करेल. म्हणजे उठल्या उठल्या पहिली ज्ञानेश्वरी, मग हातपाय तोंड धुवायचे. करेल का? उठल्या उठल्या दात घासणार, हे करणार, ते करणार, चहा पिणार, आंघोळ करणं, मस्त. मग सगळं नीटनेटकं स्थिर स्थावर झालं मग ज्ञानेश्वरी जमती तर वाचणार. बरोबर का नाही? का उठला, जागा झाला आणि पहिले डोक्यासमोर काय होतं का? सगळं होईल का? असं जसं उठल्या उठल्या काही नाही करता पहिलं काही काही लोकांना चहा लागतो, तसं उठल्या उठल्या काही काही नाही लागतं. सगळ्यांना प्रत्येकाची चहाच कल्पना असते असं नाही, काहींची वेगळी कल्पना असते. तर उठल्या उठल्या जसं आपल्याला जे जीवात असतं तेच लागतं. आपल्या समोर काय लागतं? तसं उठल्या उठल्या आपल्याला ज्ञानेश्वरीच आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, वाचायला पाहिजे. असं झालं की तुमचं समजा की तुमचं ज्ञानेश्वरी जीव गुंतला है ना. जसं आईला लेकरू शेजारी नसलं तर झोप लागत नाही, आणि लहान लेकराला आपली आई शेजारी असल्याशिवाय, बाप शेजारी असल्याशिवाय झोप लागत नाही. हेच असं आहे. लहान लेकराला काय म्हटलं? कारण मोठे झाल्यावर तसलं काही राहत नाही. पण आईला बापाला जसं लेकराला जशी आई बापाची अशी ओढ असते तशी आपल्याला ज्ञानेश्वरीची राहते का? म्हणजे लेकरू जरी दुसरीकडे झोपलं समजा तरी आईचा जीव तिथं गुंतलेला राहतो का नाही? झोपताना सुद्धा. तसे ज्ञानेश्वरी देवघरात जरी ठेवली तरी जीव ज्ञानेश्वरीत गुंतलेला राहतो का? नाही राहत ना. मग कुठली ज्ञानेश्वरी आपण वाचतोय? काय वाचतोय ना? आईचं जसं लेकरू दुसऱ्या रूम मध्ये झोपलं तरी आईचा जीव कुठं गुंतून राहतो? ती झोपलेली जरी इकडे असली तरी जीव कुठं गुंतून राहतो? लेकरात गुंतून राहतो. मग तसं ज्ञानेश्वरी जीव गुंतून राहतो का? नाही राहत. हे एक उदाहरण देतोय फक्त. ज्ञानेश्वरी आणि जीव हे एक उदाहरण आहे. याच्यावरून आपण आपली तपासणी करू शकतो की आपला जीव जो आहे तो खरंच भगवत प्राप्तीच्या इच्छेचा अधिकारी आहे का? भगवत प्राप्ती करू शकतो का? मग हे आपल्याला काय करावं लागेल? बदलावं लागेल. कोण बदलेल? कोण बदलणार? कोण बदलणार? कोण नाही. सगळं महाराजांचं काम आहे का? ते महाराज करते, त्यांचं ते बघते. परमार्थ हा महाराजांनी करायचा असतो. खरं सांगा, समजा जर महाराज म्हटलं तर सिद्ध, मग परमार्थ काम करायचं महाराजांचं आहे का तुमचं आहे? लोक म्हणतात ना ते महाराजांना उपास असतो, महाराजांना एकादशी, ठीक आहे, आपल्याला काही गरज नाही.
महाराजांनी हे साधन करा, महाराजांनी ते करा पाहिजे, आपल्याला काही गरज नाही. अहो आपल्याला गरज होईल, महाराजांनी नाही केलं तरी चालेल. म्हणजे उदाहरण सांगतोय मी. गरज कोणाला आहे? जीव जो आहे हा जीव आपला आपण परमार्थामध्ये भगवंताच्या दिशेने न्यायचा का नाही हे आपण ठरवणार आहोत, दुसरं कोणी ठरवणार नाही. माझ्यासारखा मनुष्य फक्त माहिती देऊ शकतो तुम्हाला. मी तुमचा जीव काही घेऊन नाही जाऊ शकत तिकडे, घेऊन जाऊ शकतो कारण ते तुमचा जीव तुमच्याकडचं गुप्त धन आहे आणि कोणाचेही गुप्त धन आपल्याला स्पर्श करता येत नाही, आपण ते घेऊ शकत नाही. ते घेऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये जीव नावाचं सर्वात गुप्त धन आहे. या जीवाला जगातला कोणीही हात लावू शकत नाही, कोणीच नाही खरं तर. पण त्यातल्या त्यात कुठंतरी हा जीव जिथे गुतेल तेवढाच त्याच्याशी संपर्क आहे असं वाटतं. जसं आईचा लेकरात जीव गुतला म्हणजे लेकरू आणि आई यांचं नातं आहे असं वाटतं. पण एखादी आई असेल, तिचं जर त्या लेकरात जीव गुतलाच नाही तर काही राहत नाही ना. मग ते आईवर अवलंबून असतं. कोणावर अवलंबून असतं? ते आईवर अवलंबून असतं किती जीव गुतवायचा किंवा नाही गुतवायचा, किंवा बापावर अवलंबून असतं किती जीव गुतवतो किंवा नाही गुतवतो. बरोबर ना? मग तसं आपल्यावर अवलंबून आहे. आपण जो जीव आहोत आपल्यावर अवलंबून आहे की भगवंताच्या दिशेने जाणाऱ्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या पदार्थांमध्ये, या विचारांमध्ये आपला जीव किती गुतवायचा, हळूहळू कसा तो वाढवायचा हे आपण आपल्याला शिकवलं पाहिजे. हे आपणच आपली सोडवण करायला पाहिजे. त्याला कोणी दुसरं काही करू शकत नाही. आपण फक्त आपल्या उद्धाराला किंवा बद्ध राहण्याला कारणीभूत आहोत. म्हणून आपण आपला विचार करून या ज्ञान आणि विज्ञानामधला जो काही आडपडदा आहे किंवा जी अडथळा आहे तो आपल्याला घालवता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारे विचार करत तशा प्रकारच्या क्रिया गरजेनुसार आपापल्या अधिकारानुसार करायला पाहिजे. भगवंत तुम्हाला तुमच्या या अधिकारानुरूप तसतसं साधन देऊन इथपर्यंत पोहोचवत, जेणेकरून तुम्हाला परमात्म्याचं जे आज तुमच्याकडे ज्ञान आहे, म्हणजे बऱ्याचशा लोकांकडे ज्ञान आहे असं मी समजतोय, त्यांना माहिती आहे सर्व खलविदम ब्रह्मा, जळीस्थळी काष्टी भरला, देता ठाव नाही उरला, बरोबर का नाही, आत्मा परमात्मा हे सगळं आपल्याला माहित आहे, जीव ब्रह्मा ऐक्य. बरं तुम्ही ग्रंथ वाचत असलं ते सगळं तुम्हाला माहित आहे, मी अनेक वेळा चिंतनामध्ये सांगितलेलंच आहे, सांगतो पण आहे ना. मग आता प्रश्न कुठं राहतो, म्हणजे ज्ञान आपल्याकडे आहे पण काय नाहीये, विज्ञान नाही आपल्याकडे, विज्ञान नाही. मग विज्ञान जे आहे, ज्यांच्याकडे ज्ञान नसेल त्यांनी ज्ञान करा, आधी त्यांनी ज्ञान प्राप्त करा. आणि ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांनी काय करा, त्याचं आता विज्ञान प्राप्त करा. आणि विज्ञान प्राप्त करीत असताना ही जी प्रक्रिया आहे, ह्या सगळ्या प्रक्रियांचा अवलंब करायला पाहिजे. पण विज्ञान प्राप्त करीत असताना ज्ञान प्राप्ती बंद करू नये. कारण काही वेळेस काय असतं की लक्षणांमध्ये, ज्ञान म्हणजे काय, लक्षणांद्वारे आपण ते ज्ञान प्राप्त करतोय. त्यामुळे ही लक्षणं जी आहेत, हे लक्षणांचा आपल्याला विसर पडू नये म्हणून ज्ञानाचा सुद्धा सदैव काय पाहिजे, आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे आपण कायम हा पाठ करत राहिलं पाहिजे. म्हणजे कायम आपण ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे, कायम आपण श्रवण करायला पाहिजे. पण ग्रंथाचा अभ्यास केल्याने किंवा श्रवण केल्याने आपला काही काम होणार नाही. अभिमान गळाला, क्रमाने सगळे अभिमान गळाले तर आपल्याला त्या परमात्म्याचं विज्ञान होऊ शकतं. परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी तुमचा जो अधिकार आहे तो वाढवत आणि भगवंत तुम्हा सर्वांवरच कृपा करून विज्ञाते परमात्म्यानी या अवस्थेपर्यंत तुम्हाला घेऊन जावं, अशी त्या दयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रते वाढो.
जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानी देवो सुखिया झाला